नमस्कार. देव माझं हार्टी स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्रीराम. श्री हेमंत बापटजी आहेत. दादा, तुम्हाला एक डायरेक्टली आलेला प्रश्न असा होता, की मी स्वामींचे इतके वर्ष करतो, इतके किती 30-40 वर्ष करतो किंवा कुठल्याच देवाचं 65 करतो. वर्ष. अच्छा, 65 वर्ष. पण मी जे ठरवलेलं त्या गोष्टी होत नाही. म्हणजे स्वामी माझ्यावरती लक्ष नाही स्वामींचं, की स्वामींची माझ्यावरती कृपा नाही. हे हे अर्धवट आहे. कारण कसं आहे, की स्वामी तर तुमच्या कोणी देणेकरीत असले नाहीयेत. तर मग एक सांगा, की हे जे अशी लोकं विचार करतात, त्या त्या ते विचार करून आणि नंतर हे असतं, की मग भ्रमनिराश, की बाबा माझं काहीच नाही आता राहिलेलं, मी सगळं केलेलं, सगळं संपून गेलं. मग ते डिप्रेशन आणखीनच्या बाकीच्या नवीन गोष्टी स्टार्ट होतात. गोष्टी चालू तर होतात. हे मांडा, की आपण काय एक्स्पेक्ट करावं? ठीक. दुसरी गोष्ट आणखी त्याच्यात एक आधीच जोडून देतो, की आपण आपण आपली मर्यादा कित्येकदा पाळत नाही. ते कशासाठीही असो, की अध्यात्म असो, की ज्योतिषशास्त्र असो, ती कुठे असली पाहिजे? ओके. ठीक आहे. या. श्रीराम. सर्वांना नमस्कार आणि आज हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जे आत्ता आपण मागं स्वामी आणि महाराज यांचा वरती सरांनी जे 3 एपिसोड केले, तर त्या अनुषंगाने काही खूप छान प्रश्न आले होते, की जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये बरीच माणसं त्याला सामोरे जात आहेत. आता पहिला प्रश्न जो सरांनी विचारला, तो वास्तविक ही घटना एक माझ्या बाबतीतच घडली, की माझे शाळेतले शिक्षक जे खूप मोठे स्वामी भक्त आहेत आणि स्वतः ज्योतिष पण पाहतात. आज त्यांचं वय साधारण 85 ते 86 आज वय आहे. उत्तम प्रकृती. नेहमी मुखात असतं स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत छान सगळं व्यवस्थित होत आलेलं आहे, होत चाललेलं आहे. मी त्यांचा शेवटच्या श्वासापर्यंत ऋणी आहे आणि खरंच की त्यांच्याही जीवनामध्ये काही असे प्रसंग घडले, की मुलींच्या बाबतीत, की उभारी धरणं किंवा उभारी येणं अवघड होतं. पण त्यांनी त्यातनं सगळं तरून नेले आणि याचं सगळ्याच क्रेडिट त्यांनी पहिल्यापासून ते स्वामी अक्कलकोट स्वामींना देत आले. म्हणजे सदैव मुखामध्ये अक्कलकोट स्वामींचं नाव. आज एवढ्या वर्ष आणि शाळेतले शिक्षक आणि कार्य पण उत्तम. मागील आठवड्यामध्ये त्यांचा मला असाच फोन आला, की हेमंत थोडंसं तुझ्याशी बोलायचं आहे. म्हटलं बोला ना सर. तर म्हणाले, की काल जरा सोसायटीमध्ये पार्किंगवरनं नातवाचं एकाशी भांडण झालं. मग मी पण खाली गेलो आणि म्हणले कंटाळलोय. तर मला असं वाटतंय, की स्वामी काय माझ्याकडे लक्ष देत नाहीयेत. तर मी स्वामींची भक्ती किंवा स्वामींचं जे नामस्मरण आहे, ते उद्यापासनं थांबवतो किंवा आत्तापासनं म्हणलास तरी चालेल, मी थांबवतो आणि कुलदेवतेचं जे आपण मागं 1-2 भागामध्ये सांगितलं होतं, की कुलदेवतेचं नामस्मरण करत जा. तर ते मी करतो. तर चालेल का? म्हणजे असं ते एकतर स्वतः गुरुवर्य आहेत आणि त्यांनी हा प्रश्न मला विचारल्यानंतर खरं सांगायचं तर एक 5 मिनिटं मला काही ह्यांना काय उत्तर द्यावं एक तर सुधारलं नाही. त्याचं कारण असं, की एवढ्या वर्ष ते प्रत्येक गोष्टीत किंवा आमच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना, की स्वामी स्तुती करायचे किंवा त्यांच्यातनं कसं जीवनात बदल घडले त्यांच्या किंवा कसं तारून नेलं हे प्रत्येक गोष्ट ते सांगायचे, की जेणेकरून इतर लोकांना सुद्धा आपण असतं ना, की अमुक तत्वावरती विश्वास ठेवा, की मग ते तत्व तुम्हाला कार्यान्वित होऊ शकतं. तर तसं एक उत्तम उदाहरण होतं आणि अशा व्यक्तीला हा 65 वर्ष सेवा केल्यानंतर प्रश्न पडावा, हे खूप मोठं एक म्हणजे माझ्यासाठी अवघड कोडं होतं. यांना उत्तर काय द्यावं? त्यातून वय वर्ष 85 त्यातून माझे शाळेतले शिक्षक. त्यामुळे सर्व अनुषंगाने आणि परत पटेल असं उत्तर देणं गरजेचं.
तर त्यांना मी पहिल्यांदा काही वेळा कसं असतं की मनुष्य इतका त्रासलेला असतो आणि त्या त्रासदायक स्थितीमध्ये आपण स्टेटमेंट करून बोलून मोकळा होतो. असं सध्या 10 पैकी 9 माणसांमध्ये असतं. त्याचं कारण असं की पेशन्स, संयम हा माणसांचा सध्या ढळत चाललेला आहे. कारण आपण आजूबाजूला जे बघतो ते इतकं कुठंच स्थिरता नाहीये. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीवर विचार ठेवा, विश्वास ठेवायला जाऊ आणि नंतर कळावं की ही गोष्ट तिथं चुकीच्या मार्गाने होते. त्याच्यानंतर आपण दुसरीकडे जातो, तिथेही कळावं की इथेही चुकीच्या मार्गाने होते. अशा ह्याने माणसाचा वास्तविकता ह्या सर्व तत्वांवरचा विश्वास हा सध्याच्या काळामध्ये उडत चाललाय. आणि माणसाला कळत नाहीये की मी नक्की कोणाचा आधार घ्यावा. जीवनामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी उपदेश द्यायला खूप सोप्या असतात. एक तर जेव्हा आपल्याला आवश्यकता असते तेव्हा गुरु येऊन भेटतो असं एक स्टेटमेंट करतात. आणि जेव्हा असतं की आपण कोणाला तरी गुरु करावं. मागही सांगितलं, परत एकदा सांगतो, जीवनामध्ये जेव्हा तुम्ही सर्व सोडता आणि त्या मार्गावर जाता की जिथनं परत सांसारिक अवस्थेत परत येणं गरजेचं शक्य नसतं, किंवा अशा विशिष्ट साधनेमध्ये की जिथं मनुष्याला बाकी सर्व सोडून पुढे जायचं असतं, त्याच वेळी फक्त गुरु हा त्या शिष्याजवळ येतो आणि एकतर तो त्याला त्या मार्गदर्शन करून मार्गस्थ करतो. म्हणजे गुरु शिष्याला निवडतो त्यातला हा सगळ्यात मोठा भाग आहे. की आपण म्हणतो की कित्येक जणांची खंत असते आणि हे प्रश्न कायम असतात की सगळ्यांना गुरुप्राप्ती होते, मला का नाही होत. जर आपल्याला भूकच नाहीये तर आपल्याला जेवण कशाला पाहिजे, आपण कशाला खरेदी करायचं. तसा हा विषय झाला की तुम्हाला गरज नाहीये. ते तत्व हे बघत असतं की ह्याची मानसिक वैचारिक अवस्था स्थिती हा कसा त्याच्यामधनं म्हणजे रस्ता काढतोय. आणि तेव्हा त्याला कळत असतं की हा योग्य मार्गाने चाललेला आहे. तेव्हा ह्या गुरुतत्वाला किंवा परमात्म्याला परमेश्वराला असं तेही विचार करतात की गरज नाहीये, ह्याला थोडस खटके ठोंबणे आहेत पण हा व्यवस्थित मार्गाने चालले. तर तिथं मग गुरुची गरज लागत नाही. आणि गुरुची प्राप्ती झाली म्हणजे अख्खं जग जिंकलं तर तसंही नाहीये. आपल्याला मला मला इंग्लिश कळतच नाही म्हणून एखाद्या सरांनी मला येऊन सांगितलं, अरे हेमंत तुला इंग्लिश बोलता येत नाही तर मी तुला इंग्लिश शिकवतो. ही झाली समोरून आलेली मला गुरुप्राप्ती. पण मला इंग्लिश येत नाही म्हणून मी एखादा क्लास लावणार झालं आणि त्या शिक्षकाने शिकवणं झालं तर ती सुद्धा गुरुप्राप्ती होते. पण तिथं आपण स्वतः जातो आपल्याला ज्ञानामध्ये विचारांमध्ये बदल घडण्यासाठी. मग हा भेद पहिला सध्याच्या काळामध्ये खूप अवघड स्थितीमध्ये प्रत्येक माणसाचा झालेला आहे की निवडावं कोणाला, जावं कोणाकडं. कारण प्रत्येक ठिकाणी आता संभ्रमस्त अवस्था निर्माण झालेली आहे की कुठं अमुक ठिकाणी गेलो तर तिथं त्याचे गैरव्यवहार उघडीस येतात, इकडे गेलो की तो व्यक्ती तसा येतं. आणि ह्यानी होतं काय की आपली श्रद्धा किंवा एखाद्या गोष्टी आहेत ना त्या माणसाच्या ढळत जातात की नाही हे काहीच नाही, सगळं मी जिथं जिथं डोकं ठेवायचा प्रयत्न करतो तिथं सगळे हे फ्रॉड माणसाच आहेत, म्हणजे ढोंगे माणसंच आहेत. जरा सगळीकडेच झालं. आता झालं आता HDFC बँकेचा आलं एवढं इतके लोकांनी त्याच्यावरती बँकेवरती विश्वास ठेवला आणि एमडीने स्वतः रिझाईन द्यायला पण लागला. ते तो व्यावहारिक भाग हा वेगळा भागाचा आहे. पण तो म्हणजे एक शेवटी त्या ब्रँड वरती आपला एक विश्वास असतो ना. विश्वास असतो, पण तो कसा आहे तुमचा असला आणि तुम्ही तो विश्वास ठेवणं पाहिजे. मुळात काय होतं, आपण शोध कार्य चुकीच्या ठिकाणी चालू करतो आणि अगोदर दुसऱ्या ठिकाणी लोटून दिलेला असतो. त्याच्यामुळे हा सगळा घोटाळा होतो. आता परत त्या उदाहरणावरती येतो जो मुद्दामून त्याच्यात सांगितलेला आहे. मग त्यांना सांगितलं की आज भक्ती करताना, आज तुम्ही समजा गजानन विजय हा गजानन महाराजांचा ग्रंथ वाचायला जर सुरुवात केली
आणि तिथं टर्म्स कंडिशन अगोदरच त्या परमेश्वराला समोर ठेवल्यात. मला नोकरी लागावी, माझ्या मुला मुलीचं लग्न व्हावं, त्यांना मुलं व्हावी, जे काही घरामध्ये अमुक इस्टेट आहे त्याचा निकाल माझ्या बाजूने लागावा, काय जे काय असेल ते. आणि मग तुम्ही तो ग्रंथ वाचायला जर सुरुवात केली तर तुम्हाला त्याचं काहीही फळ मिळणार नाही. मुळामध्ये सेवा ही निरपेक्ष भावनेने करायची गोष्ट आहे, फळाची अपेक्षा न ठेवता. पण दादा ती ह्याच्यामध्ये हे पण सांगितलं जातं की संकल्प केल्याशिवाय करायचं नाही. मग सं- संकल्प तो काय, कुठला संकल्प संकल्प वेगळा. घ्यायचा? संकल्प करताना तुम्ही काय संकल्प करताय, म्हणजे एखाद्या गोष्टीची प्राप्ती, म्हणजे असा संकल्प तुम्ही केलात. दोन भाऊ आहेत असं उदाहरण आपण धरू, दोन भाऊ आहेत आणि त्याची दोघांची इस्टेटीची वाटणी होणार आहे. तर एक भाऊ संकल्प करतो की महाराज सगळं माझ्या नावाने मिळू दे, मी तुम्हाला अमुक अमुक देईन, असा संकल्प करून जर सोडला तर तो फलद्रूप होत नाही. त्याचं कारण असं काय की तुम्ही चुकीचे संकल्प हा चुकीच्या गोष्टींसाठी एकतर केलाच जात नाही. संकल्प कुठलाही करताना हा दोन गोष्टीचा असतो. एक स्वतंत्र, म्हणजे आजपासनं मी डाएट करीन हा एक संकल्प असतो. आजपासनं मी रोज चालायला जाईन हा एक संकल्प असतो. आजपासनं मी स्तोत्र वाचेन, मंत्र वाचेन, देवाला जाईन हा संकल्प, ह्याला संकल्प म्हणतात. पण ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी निरपेक्ष असतात, अपेक्षा असतात, पण त्याच्यामधनं कुठल्याही प्रकारचं तुम्ही ओढून ताणून घेत नाहीत त्या. म्हणजे स्वतःला चालायला जायचा मी आजपासून संकल्प करतो, तर याच्यापासून दुसऱ्याला काही नुकसान होणार नाहीये. पण असे संकल्प की जे दुसऱ्यांच्या समाजासाठी किंवा दुसऱ्यांच्या गोष्टींसाठी चुकीच्या मार्गाचे ठरू शकतात, ते कुठलेच संकल्प फलद्रूप होत नाहीत. ही सगळ्यात मोठी एक गैरसमज आहे. की मग त्याच्यामध्ये मग ते अघोरी विद्येमध्ये जातात की तू अमुक असं कर, मी तुम्हाला म्हणजे कोंबडी मारून हे करीन, बकरी करून करीन, अजून काही त्याच्यामध्ये करून करीन. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या तुम्हाला ढोंगी स्वरूपाकडे नेणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्याच्यातलं काहीही करायला लागत नाही. आज आपण अडकत चाललोय तर ते फक्त ह्याच्यासाठी अडकत चाललोय की तुम्ही तत्वाकडे डिमांड करता. म्हणजे असं बघा की आज मठांमध्ये किंवा शंकर महाराज मठांमध्ये, स्वामींच्या मठांमध्ये, गजानन महाराजांच्या मंदिरांमध्ये इतकी गर्दी असते. भक्ती आणि मागणी ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये तिथं येतात. आणि जर भक्ती पाहिली तर माणसाला घड्याळ बघून करत असतो, और गर्दी आहे, जाऊन पुढे जाऊन येऊ आपण, येताना जाऊ म्हणजे गर्दी कमी असेल. अरे चल पटकन, चल पटकन दर्शन घे, इकडनं घे, लाईन असेल तर थांबायला नको, बाजूने दर्शन घेऊन पटकन निघून जाऊ. तो माझ्या ओळखीचा आहे, थांब त्याला फोन करतो, तिकडनं दर्शन घेऊन परत जाऊ. ही भक्ती नाही झाली. इथं कुठेतरी मागणं असतं किंवा दिखावा असतो की आम्ही मंदिरात येतोय. स्थिरता हा पहिला भाव हवा, शांतता हा पहिला भाव हवा. म्हणजे ज्या तत्वाच्या सानिध्यात आपण आलेलो आहोत त्या तत्वाच्या सानिध्यात तुम्ही शांतपणे राहणं गरजेचं असतं. माणसं हातात घड्याळ घालून कंटिन्यूस बघत असतात, एवढी लाईन आहे, मग आता सरकेल, मग नेमकं अशा वेळी आरती चालू होते, आपण म्हणतो अरे आता परत अर्धा तास जाणार, मग ते होतं. मग आपण त्या आरतीत लक्ष नसतं, आपलं लक्ष असतं ती कधी संपणार. मग शेजारच्याला विचारतो तुम्ही येता का, हे किती वेळ चालते, मग ते सांगतात एक 40-45 मिनिटं चालते. आणि मग नंतर त्यांचं असतं की त्या माणसाला कळतं की आपल्याला इथं आपला तासभर जाणार आहे, त्याला बाहेरही पडता येत नाही, आतही जाता येत नाही. ही मानसिक अवस्था तुम्हाला कुठल्याही प्रकारची श्रद्धा निर्माण करू शकत नाही. त्याचं मग फोनवरती चालू होतं, जर फोन खिशात असेल तर, की मला मंदिरामध्ये मी अडकलेलो आहे, इथं मला तास लागतोय, आणि तो अस्वस्थ पुढे बघत असतो की पुढचा कधी सरकतोय किंवा दार उघडतोय का. मग पटकन दार उघडलं की त्याला अशी एक मनामध्ये आशा उत्पन्न होते, चला दार उघडला आता आता पटपट 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 तो रांग सरकेल. आणि ते गुरुजी दार उघडतात परत बंद करतात, मग परत ह्याच्या डोक्यात विचार करतात. ही वास्तविकता आहे.
इथं देवाने कुठं तुम्हाला सांगितलंच नाहीये की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी माझ्या इथं येऊन तुम्ही करा. हे तुम्ही तुमच्या घरात करू शकता. तिथं यायचं कारण जर असेल, तुम्ही तिथं जाणार असाल, तर मग शांत राहा. त्या वेळेला सांगितलंय तसंच राहा. जर तो नियम तुम्ही पाळला नाहीत, कारण दर्शन कसं घ्यावं हे सुद्धा आमच्या गुरुने आम्हाला शिकवलेलं होतं, की दर्शन, एखाद्या तत्वाचं दर्शन सुद्धा कसं घ्यावं. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आळंदीला मी त्यांच्यावर गेलो होतो आणि आळंदीला जलाराम बापांचं मंदिर आहे. पहिल्यांदा मला त्यांनी विचारलं, इकडं जायचं का इकडं जायचं, म्हणजे माऊलींच्या समाधीकडे जायचं का जलाराम बापांच्या. अगदी सर्वसामान्यप्रमाणे मी विचार केला की माऊलींच्या इकडे गर्दी होती, म्हटलं इकडं दर्शन घेऊ, मग इकडं होऊ आणि आपल्याला परत येता येईल. म्हणून जलाराम बापांच्या मंदिरामध्ये गेलो. तिथं आतमध्ये डाव्या हाताला शंकराची पिंडी आहे, मग लक्ष्मी आहे, मग जलाराम बापा आहेत, मग कृष्ण आहे आणि मग अजून लक्ष्मी का कोणाचं तरी मूर्ती आहे. मग त्यांनी मला तिथनं बाहेरनं विचारलं, कोणाचं दर्शन घ्यायचं. म्हटलं कोणाचं म्हणजे, आपण आता दर्शन घ्यायलाच आलोय ना त्याला. नाही, ह्याच्यातलं काय पाहिजे तुला. म्हटलं ह्याच्यातलं मला प्रश्न तिथे कळला नाही त्याला. ते मला म्हणाले की हे जे 4 आहेत, म्हणजे महादेव आहे, कृष्ण आहे, लक्ष्मी आहे, जलाराम बाबा आहेत आणि अजून एक मारुतीची मूर्ती होती, गणपतीची मूर्ती होती. तर ह्याच्यापैकी तुला कोणाचं दर्शन घ्यायचं. म्हटलं सगळ्यांचं घ्यायचं आलं तर. सगळ्यांचं नाही घ्यायचं, एकाच घ्यायचं. आता झाली पंचायत. म्हटलं आता तिकडनं एवढ्या लांब आलेलं, तर म्हटलं ठीक आहे, मग आपण म्हटलं महादेवाचं दर्शन घेऊ. कोपऱ्यात महादेवाचं दर्शन घेतलं आणि मी आपला लागूनच ते म्हणजे एकाच भिंतीत ते सगळं आहे, म्हणजे एकाच ठिकाणी बाजूला सरकायला लागलं. त्यांनी मला हाताने बाजूला केलं आणि तसंच बाहेर आणलं. म्हणजे तुला दर्शन घ्यायचं असेल, तुम्ही उद्या परत या, प्रत्येकासाठी वेगवेगळं या. मला तेव्हा कळलं नाही की नक्की भानगड काय. आपण जातो दर्शनाला की तिथली सगळी दर्शनं घेऊन येतो, तसं घ्यायला पाहिजे. आणि ते झालं. आणि आता मला खरं रिक्षाने गेलो तर का कोणाच्या कारने आठवत नाही, पण आम्ही तिथनं परत पुण्याकडे यायला लागलो. तर म्हटलं अहो आपलं माऊलींचं दर्शन राहिलं. ते म्हटले ते तू ठरव की नक्की कोणाला ह्याच्यात यायचं. तर थोडस मनामध्ये खट्टूपणा झाला की आपण एवढं लांब 17 किलोमीटर आलो आणि आपल्याला असं काही एक तर कळत नव्हतं. कारण ही आमच्या डॉक्टरांचे एक वैशिष्ट्य होतं की जोपर्यंत ते गोष्टीच्या मुळापर्यंत गेल्यानंतर कळायची नाही, तोपर्यंत तो एक थोडासा मनामध्ये संभ्रम किंवा थोडासा माझ्या मनामध्ये राग असायचा की काय हे आहे म्हणून असं. आणि मग आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की कसं आहे की सर्व तत्व एकत्र कधीही घेऊ नये. कारण प्रत्येकाचं, मला म्हटले की आपण शाळेत जातो, त्यांनी लगेच उदाहरण सांगितलं. शाळेमध्ये प्रत्येक विषयाचा हे 40 मिनिटाचा तास दिलेला असतो. ते म्हणजे सगळे शिक्षक येऊन एकदम शिकवायला लागले तर काय होईल, तुला कळेल का. तर म्हटलं नाही कळायचं. मग तसंच आहे म्हटले की सर्व तत्व, तू आज महादेवाचं दर्शन घेतलं, बाजूचं लक्ष्मीचं घेतलं, प्रत्येक तत्वाचं पासनं निर्माण होणारी कंपन, प्रत्येक तत्वाचा अधिकारपणा आणि प्रत्येक तत्वाचा अग्नी हा वेगवेगळा आहे. त्यामुळे म्हणले की तुला जे जायचं ना त्यावेळी तू जाऊन तू घेऊन ये. आणि जर श्रद्धा असेल, हा शब्द महत्वाचा आहे, आणि श्रद्धा असेल उद्या परत ये. जर ती नसेल तर याचा अर्थ तुझी श्रद्धा नाही. कारण जेव्हा आपण एखाद्या तत्वाशी एकरूप होतो तेव्हा स्वला विसरायला लागतं. म्हणजे मला वेळ होईल की नाही, मग मला एवढ्या लांब परत यायला लागेल, तर तो भाग नसतो. तुम्ही त्याच्याशी, त्या तत्वाशी कमिट झालेला असतं, म्हणजे त्याच्याशी तुम्हाला देवाणघेवाण त्या तत्वाशी करायला लागते, तेव्हाच ते जागृत अवस्थेत. मग हा त्यांचा मला हे पटला की सगळे हे आला की शिकणार नाही, की ठीक आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये हे पाहिजे, म्हणजे शिक्षक तासाला वेगवेगळे पाहिजे, तर आपल्याला संध्याकाळपर्यंत सगळे विषय उत्तम समजतात. मग अशा तऱ्हेने आम्ही ते दर्शन घ्यायला लागलो. इथं काय होतं
मंडईत गेलेलो आहे, भाजी घेतली, मग आपण बघतो की गर्दी आहे का, नाहीये, मठात जाऊन आलो. कोणाकडे तरी गेलो, त्या बाजूलाच धनकवडीला गेलो, मित्राकडे गेलो, मग तिथं आलोय, मग चला जाता जाता महाराजांना नमस्कार करून जावं. नक्की जा, 100% जा, पण निरपेक्षाने जा. त्याच्यात तुम्ही जर अपेक्षा ठेवलात, कारण तुम्ही महाराजांकडे गेलेला नव्हता, तुम्ही जाता जाता महाराजांकडे गेलेला आहात. आपण एखाद्याकडे जेवायला जातो की सांगतो की मी तुमच्याकडे जेवायला येतोय, आणि त्याच्या बाजूला आपला कोणता अजून एक ओळखीदार राहत असतो, आणि त्याच्याकडे आपण आधी जातो की 1-2 मिनिटं जाऊ आणि मग जेवायला जाऊ. आणि ज्याच्याकडे जातो तो म्हणतो ताई चहा करू का, काही नसं, नाही आपण म्हणतो नाही, शेजारी त्यांच्याकडे जेवायलाच जायचंय, आता काही नको. म्हणजे काय झालं, जिथं जायचंय तिथं तुम्ही महत्व दिलं. तसं इथं तुम्ही महाराजांकडे मी अगोदर जातो, महाराजांची सेवा करतो, आणि मग जमलं तर मित्राकडनं जायचं की नाही तर तुमचं तुम्ही नंतर ठरवा. पण महाराजांच्या इथं जायचं, झाडू हातात घ्यायचा, पोछा हातात घ्यायचा, पाणी हातात घ्यायचं, कोण मला बघतंय का, कोण काय करतंय का, मी किती काम करतोय, हे दाखवणं आणि त्यांनी सेवा करणं हे चुकीचं आहे. ही सेवा होत नाही, ही ग्राह्य धरली जात नाही, तत्वातनं ग्राह्य धरली जात नाही. हे तुम्हाला वाटेल हे हास्यास्पद आहे, पण हे तत्व ही अशीच चालतात, ही अशीच आहेत. त्याच्यात शंकराच्या पिंडीवरती आपण जे वरती अभिषेक पात्र असतं, जे आपण ज्यांचे कुलदैवत असतात, तर तिथं एक लिंगायत ब्राह्मण असतो, त्याला ती सेवा दिलेली आहे. त्याचं काम काय आहे, जल आणायचं आणि ते अभिषेक पात्रात ओतायचं. त्याच्या व्यतिरिक्त तो काही काम करत नाही. याच्यामुळं तो त्या तत्वाशी जोडला गेला आहे. जे गुरुजी हे करतात ते त्याच्यामध्ये, त्याच्या कामामध्ये इंटरफेअर करत नाही, मग त्याच्यामध्ये येत नाही. कारण ठरलेलं आहे, सांगायचं काम असं की प्रत्येक तत्वाचं, प्रत्येक घटना किंवा प्रत्येक गोष्ट ही ठरलेली आहे, त्या अनुषंगानेच आपण करायची आहे, त्या अनुषंगानेच भक्ती होते. आता यांचं झालं काय, एवढ्या वर्ष त्याच्यामध्ये तुम्ही केलं, पण अपेक्षा मनामध्ये होती. आपण म्हणतो की काही नाही ना, मला स्वाध्यायामध्ये गोडी नाही, पण काय करू, अंगावरती कानावरती काहीतरी पडतंय तर ते आपोआप पाठ होत जातं. किंवा एखाद्याच्या ठिकाणी जर सुगंधी वातावरण असेल, आपण गेलो तर त्याला, आपल्याला मनाला आणि अंगाला पण सुगंध तो तात्पुरता चिकटू शकतो. मग या गोष्टी अशा स्वरूपात होतात. आणि झालं काय, म्हणजे 65 वर्षाची सेवा, एक निर्णय किंवा आपल्या मनाविरुद्ध घडलेली एक घटना एवढी कमकुवत आहे का की याच्यावरचा लगेच विश्वास उडावा, किंवा असं आपण कधी म्हणतो का की ते म्हणजे स्वामी तुमचे देणेकरी आहेत. मग तुम्ही सेवा केली, सेवा करतानाच आपण असे होतो. बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी स्तोत्र वाचलं जातं, मंत्र, मी कोण वाचलं की त्यांना मी विचारतो मुद्दाम की तुम्ही स्तोत्र मांडताना अगोदर काही करता की नाही, प्रार्थना वगैरे. त्यांना माझा प्रश्न कळत नाही, ते म्हणतात हो करतो ना. मुलाचं आता सध्या अमेरिकेत असतो, तर तसं तिथं जरा थोडस खाण्यापिण्याचं आणि त्याला शारीरिक त्रास होतो म्हणून ते मागते. म्हणजे मागणं करूनच तुम्ही त्या तत्वाला सामोरं जाता. मग याच्यात होतं काय, ती काय आपली देणेकरी नाहीये, ती ऊर्जा आहे. तुम्ही किती, जसं सिलेंडर आहे, हा किती वापरायचा, ती ऊर्जा आहे, ते तुम्ही ठरवायचं. दिवसभर चालू ठेवून तर संध्याकाळी संपणार आहे. आणि मग सरांना मी विचारलं की तुम्ही 65 वर्ष त्याच्यावरती विश्वास ठेवला, त्याच्यातनं एक दिवसात कसं काय बाहेर पडला, एका दिवसात तुमचा निश्चय कसा काय ढळला. ते म्हणले अरे काय सांगणार, काय घरामध्ये कंटाळलो म्हणले, आता एवढ्या वर्ष हे करतोय स्वामींचं, प्रत्येक शब्दामध्ये स्वामींचा उल्लेख होता. पण म्हणले काय मला खरं सांगू का, काही मला मिळालंच नाही. आणि ह्या गोष्टीचं खूप मला वाईट वाटलं.
की तुम्ही आपले देते हे सगळे देणेकरी असल्यासारखं आपण त्यांना सेवेच्या सामोरे जातो. तुम्ही कुठल्याही निरपेक्ष भावनेने जर साधना केली, काही मागायची गरज नाहीये. त्यांची प्रत्येकाची हे अमुक स्तोत्र कोणी लिहिलंय, हे ते अमुक कोणी लिहिलंय, हे नाही. आहे ना, तुम्ही लिहा. तुम्हाला योग्य वाटतं ना, लिहा. आज आपल्या नुसतं गुगलवरती सगळ्या देवतांची नावं टाकली तर स्तोत्र येतात जुनी. त्याच्यात कोणी लिहिलेलं आहे? आज आपण रामदास स्वामींनी लिहिलेली आरत्या म्हणतो, नाथांनी लिहिलेली आरती म्हणतो. ह्या सगळ्या आपण म्हणतोच ना इथं कोणी लिहिलेलं आहे, तर ते तुम्ही म्हणून तिथं लिहिणं महत्वाचं आहे आणि म्हणणं महत्वाचं आहे, पण ते निरपेक्ष भावने. घरात केलेलं पूजन निरपेक्ष भावनेने करणं गरजेचं. नाही फुलं जमली आणायला हरकत नाही, पण आज त्यांना फुलं जमली नाही तर आता कसं होईल? मग मी सांगितलं होतं ना तुला की आज असं काहीतरी घडतं त्याच्यात की आज पूजा होत नाही. माणूस म्हणतो कशाला एवढं महाग आहे, आज फुलं आता गुढीपाडवा आहे, आज हार 500 रुपये झाले, आपण घ्यायला नको. मनुष्य घेत नाही, पण त्याच्या मनामध्ये रुखरुख राहते की 500 रुपयाचा हार घेतला आणि काहीतरी असं नुकसान होतं की ते हजारात 1000-2000 रुपये असतं. आणि मग आपण तो संदर्भ तिथे जाऊन जोडतो की बघा, म्हटलं तर ना की सकाळी आपण महाराजांना 500 रुपयाचा हार घेऊ, आता 1500चं नुकसान झालं ना. आता ह्याच्यामध्ये त्या महाराजांचं काहीच ते कोणाचंही नुकसान करत नाहीत बरं, कुठलीच तत्व नुकसान करत नाही. पण हे सगळे माणसाच्या मनाचे खेळ आहेत की तिथं जाऊन ते जोडणं की ते हे म्हणजे 500चा हार घातला असता तर तिथं हे केलं असतं. हीच गोष्ट दुसऱ्या तऱ्हेने दुसऱ्या घरात होते. तो 500 रुपयाचा हार घालतो आणि ती घरातली स्त्री सांगते, चला बरं झालं तुम्ही पैशाकडे बघितलं नाही, हे केलं, पूजा पण छान झाली, आता बघा आपलं सगळं छानच आहे. सेम घटना तिथं घडते, काहीतरी तुटत आणि तो माणूस म्हणतो, बर बघितलंस, 500 रुपयाचा हार घातला तरी माझ्या बाबतीत हे घडलं. या दोन गोष्टींची तुम्ही सांगड घालून जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये तत्वाचं कुठंच काही घेणं देणं नसतं. हे सगळे तुमच्या मनाचे प्रश्न आहेत. ह्याच्यातनं होतं कसं की मग ह्या सगळ्या गोष्टी इकडनं बरं. आता याचा एक अभ्यास असा केला की ह्या मंदिरांमध्ये एवढी माणसं जायला का लागली. नुसतं आता एवढ्या लोकांमध्ये सगळ्या श्रद्धा कशा काय जागृत अवस्थेत आल्या. मग मला दुसरा त्याच्यामध्ये प्रश्न पडला की करोनाच्या वेळी ह्या श्रद्धा कुठे गेल्या होत्या. तुम्ही म्हणाल करोनाच्या वेळी घरामध्ये बाहेर पडायला बंदीच होती, बाहेर त्याच्यामध्ये होतच नव्हतं. मग तेव्हा तुम्ही घरामध्ये साधना केल्यात का? मग तेव्हा घरामध्ये साधना फक्त तुम्ही एवढीच केली की माझ्या घरात करोना यायला नको, त्याच्यासाठी वाटेल ते करेल, म्हणजे स्वार्थासाठी साधना झाला. त्याच्यामध्ये कित्येक ज्योतिषांनी हात धुवून घेतले. ही एक माणसाला सवय झालेली आहे. थोडासा प्रॉब्लेम झाला की ताबडतोब आपलं कुंडली घ्यायची, कोणाकडे तरी गाठायचं आणि त्याच्यामध्ये जायचं की अमुक मला नोकरी लागत नाही. कॉमन सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे ना, ते तीनच येतात. लग्न होत नाही, नोकरी लागत नाही आणि तब्येत नीट नाही. हे तीन गोष्ट येतात आणि कायम कोणीतरी आम्ही एकांकडे गेलो सांगितलं आमच्या वास्तूमध्ये अमुक प्रॉब्लेम आहे, आमच्या वास्तूमध्ये हा दोष आहे. कशासाठी एवढा कमकुवत? एवढे ज्योतिषी अगोदर होते का? अगोदर आपल्या लहानपणी जर बघितलं तर एखाद दोन ज्योतिषी असे असायचे की जे वास्तविक पंचांगाचा अभ्यास करायचे. आपण ज्यांच्याकडे ज्योतिषी म्हणून जातो, माझ्याकडे एक 4 दिवसापूर्वी आलेली गोष्ट सांगतो. एक कसं मनुष्य अडकतो आणि फसतो. त्यांच्या मुला मुलीचं त्यांनी पत्रिका दाखवली. ते म्हणले 23 गुण जमले आणि आम्ही लग्न केलं. आता 1.5 वर्ष झालं म्हणले. पण म्हणले की आता इतकी भांडणं होत आहेत की आम्ही घटस्फोट घ्यायचा ठरवला आहे, तर घेऊ का? तर म्हटलं कसं आहे. एक तर पहिली गोष्ट, जे विचारधारा माझ्या गुरुकडनं मला प्राप्त झाली आहे ती तोडायची नाही, ती जोडायची आहे. की
तोडणं सोपं असतं, जोडणं अवघड असतं. ते जे अवघड आहे ना ते काम आपण करायचं, की म्हणजे कुठंतरी अडचण असते, प्रॉब्लेम असतो विचारधारेमध्ये, तो जर तुम्ही दूर केलात ना तर गोष्ट मार्गस्थ लागते. त्या बाई सारख्या म्हणत होत्या 23 गुण जमत होते तरी कसं काय झालं, 23 गुण जमत होते. मग त्यांना म्हटलं गुण किती असतात, तर म्हटले 36. मग तुम्हाला जे 23 सांगितले तर ते त्यांना म्हटलं कोणाकडे तुम्ही पत्रिका दाखवली होती. लकीली अजूनही ते त्यांच्या संपर्कात होते ह्याच्यामध्ये. तर म्हटलं त्यांना तुम्ही फोन लावा, आपण त्यांच्याशी बोलू, म्हणजे तुमचं तुम्हाला उत्तर मिळेल. मग त्यांनी फोन केला त्यांना. म्हटलं नमस्कार, तुम्ही यांच्या मुलीची पत्रिका बघितली आज घटस्फोटाप्रमाणे. म्हणे हो, ते येऊन गेले माझ्याकडं, असं असं आहे. तुमच्याकडे पण आलेत का? तर म्हटलं माझ्याकडं पण असं नाहीये, एक सहज म्हणजे विचार करण्यासाठी, किंवा एक दुसरा आपण जसं डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन घेतल्यावर पहिला डॉक्टर वाईट आहे असं होत नाही, पण आपण एकदा घेतो की मनुष्य आहे, कुठेतरी चूक होऊ शकते. तर म्हटलं मला एवढं म्हणजे होतं, त्यांचे बघितलं मी तर 23 गुण जमत होते, म्हणजे वास्तविक उत्तम आहे, पण थोडासा आगाऊपणा, थोडीशी ऍडजस्टमेंट करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्यांनी तिकडनं बोलल्या की ज्या ह्या मुलीचे आई वडील ऐकत. म्हटलं मला एक सांगा, 36 मधनं 23 गेले तर किती राहिले? म्हटलं 23 आणि 7 30 आणि 6 36. म्हटलं ह्या 13 पैकी न पटलेले गुण कुठले आहेत? आणि हा प्रश्न त्यांना अवघड गेला. म्हटलं 36 पैकी 23 जमले, पण जे न जमलंय, हे न जमलेले तुम्ही गुण मला सांगा. आता त्या 36 गुणच त्यांना माहित नव्हते, तर वरचे 13 न जमलेले गुण सांगायचा प्रश्नच नव्हता. आज आपण जातो, तुम्ही काही ज्योतिषाकडे जायची गरज लागत नाही, फक्त आपल्या गुगलवर जाऊन कुंडली मॅच किंवा कुंडली केलं की त्याच्यावरती लिहून येतं की अमुक अमुक तुमचे 18 19 20 जे काही असतील ते गुण येतात. पण एवढ्यानी होणार आहे का? जे जमलं नाही ते पाहिजे. म्हटलं त्याच्यामध्ये नवरा बायकोंचं विभक्तपणाचा जर एक गुण असेल, हा तुम्ही पाहिलात का? त्यांचं उत्तर नाही होतं. म्हटलं मग हा गुण 23 जमले, पण हा गुण होता, तुम्ही लग्न कसं केलं? आता एखाद्याला आपण मुद्दामून अडकवायचं किंवा एखाद्याबद्दल आपला शहाणपणा दाखवायचा, तर त्याच्यामधला हा कुठलाच प्रकार नव्हता. मला सांगायचं एवढंच होतं त्यांनाही याच्यामध्ये, की आपण जेव्हा पटकन जातो ना की एवढं हे जुळतंय ते जुळतंय, तर ह्याच्यापेक्षा आपण पहिला संस्कार काय आहे ना इथनं सुरुवात करणं गरजेचं आहे. पत्रिका हा एक दुसरा भाग झाला. आपल्या हाताला लचकतं तर आपण लगेच जाऊन एक्सरे काढत नाही किंवा MRI करत नाही. आधी हाताला तेल लावतो, ते बघतो आपण. इथं काय झालंय, थोडस हे झालं म्हणजे पसंत झालं तरी तुमच्या मनामध्ये संशय, तुम्ही जाऊन त्यांच्या पुढं नीट होईल ना. अरे ज्याला स्वतःला अडचण आहे तर तुमचं पुढं नीट होईल कशाने? पुढं नीट होईल का त्याचा एका शब्दावर तुमचा विश्वास आहे पुढं नीट होईल? सांगू शकतो कोणी? म्हणजे भूतकाळात काय झालं आणि भविष्यात काय होणार ह्याला अर्थच नाही. आत्ता काय याला महत्वाचं आहे, आणि आपण हे बघत नाहीये. काही झालं की प्रत्येक जागा बघायला गेलं किंवा जागेच्या ह्याच्यामध्ये सांगतात की तुम्हाला आम्ही अमुक हे करतो, तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला जागा मिळेल, अमुक हे करतो, मग तिथलं सगळं नकारात्मकता जाईल. त्याच्या साधनेच्या मार्गाने सांगा ना. ह्या गोष्टी तिथं एवढा उतारा करा, इकडं हे लावा तिकडं ते लावा, एवढ्या गोष्टी कशासाठी पाहिजेत? कित्येक आपला गायत्री मंत्र ज्यांना येतो, नुसतं हातात पाणी शिकडून गायत्री मंत्र म्हटला आणि तुमच्या घरात शिंपडला तरी घरामधला दोष जातो. हे इतकं सोपं असताना त्या ज्योतिषासमोर आपटायचं. मग तुमचं हे तुमच्या स्वयंपाकाची जे टेबल आहे ते दक्षिण दिशेला आहे, पश्चिम दिशेला आहे, म्हणून मुलीचं लग्न होत नाही. अरे मुलगी त्याच घरात वाढली, तिथलेच पोळ्या खाऊन आजपर्यंत सगळे दिवस झाले, सगळं घरात उत्तम झाले. मग ते कारण का? त्या ज्योतिषाचा वास्तुशास्त्राचा अभ्यास झालेला असतो, मग तो त्या अनुषंगाने सांगतो. नाही त्याला तसंच आहे ना. तुम्हाला सांगतो, अनेक वर्षापूर्वी
घरामध्ये टीव्हीवरती एक वास्तुशास्त्राचे विद्वान टीव्हीवरती रोज यायचे. तर बायकोने सांगितलं ना, आपण त्यांना बोलवूया, आपण वास्तुशास्त्र आपलं घर कम्पॅटेबल नाही आहे. कारण ते काय जे जे सांगतात हे ते ढोबळपणाने आपल्या घरामध्ये लागू होतं की नाही सगळ्या प्रत्येक गृहिणी बघते. आणायचं त्याला ₹2000. म्हणजे तो फक्त येऊन इन्स्पेक्शन करणार आणि तो मॅप बनवणार आणि तो मॅप हेड ऑफिसला पाठवणार, त्याचे ₹2000. त्या सरांचे काही पैसे नाहीत हा. म्हणजे ते सर एकदम फ्रीमध्ये सल्ला देतात. पण ₹25,000च्या एक एक गोष्टी 10,000 8,000 तसंच आहे. म्हणजे 50,000 टोटल खर्च करा. जेव्हा त्या 2,000चा तिने विचारलं त्याला की बाबा तू आता इकडे आलेला आहेस, तू सगळं मॅप केलेलं आहे, तू यांच्या शिष्य आहेस, तुला काय समजलं सांग. नाही नाही ते मी नाही सांगू शकत, ते सरच सरच सांगतील. सांगते मग तेव्हा बायकोला रिअलाइज झालं की बाबा हे गंड्या घालतायत मस्तपैकी, त्याच्यापेक्षा असंच याच्यापासून दूर चाललंय आहे. सध्या. हे असंच चाललं. आणि बघा ना, आपण कायम आपल्या घरातच सगळी सोल्युशन्स ऑलरेडी आपण पारंपरिक ह्यानी चाललेलं आहे. घरामध्ये आजारपण येतं. आपण किती वेळा किती भागात सांगितलं की घरामध्ये तुम्ही जे अन्न शिजवता ते अन्न शिजवल्यानंतर घरामधल्या अन्नपूर्णेला तुम्ही त्याचं नैवेद्य दाखवा आणि मग घरातलं अन्न खा. त्या घरामधल्या अन्नामध्ये जर चुकून चुकून म्हणतोय काही दोष असेल तर निघून जातो. घरामध्ये तुम्ही गायत्री मंत्र म्हणून तुम्ही पाणी शिंपडा, त्यांनी होतं. इथं काय होतं, माणसं मग हे करतात. मी रामरक्षा म्हणतो, मारुती स्तोत्र म्हणतो, विष्णू सहस्त्रनाम म्हणतो, गायत्री मंत्र काही मी म्हणत नाही. माझं सांगणं एवढंच आहे की या मंत्राचा जो उपयोग आहे, जो अग्नी जो मंत्र तयार करतो तो त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. आणि गायत्री मंत्रांनी हातात घेऊन घरामध्ये गायत्री मंत्र तीनदा म्हणून घरामध्ये जर पाणी शिंपडलं तर घरामध्ये आलेली नकारात्मकता ही दूर होते. हे इतकं सोपं आहे, पण आपण ते करत नाही. कारण त्याला आपल्याला पैसे द्यायला लागत नाहीत आणि ते वर्क होईल का माहित नाही. आपण फक्त त्याच्यात मग प्रश्न काय येतात, पूर्वेकडे उभं करायचं का, पश्चिमेकडे का, दक्षिणेकडे का, उत्तरेकडे का, हातात उजव्या घ्यायचं का डाव्या घ्यायचं, मग किती घेतलं, मग भांड्यात घेतलेलं चालेल का, आलेलं पाणी गळून पडतं, हातात राहत नाही. सगळ्या गोष्टी मान्य आहेत. एवढ्याशा भांड्यात घ्या, कुठल्याही दिशेला उभे राहा, कुठलंही नाही. घर आहे ते आपलं घर, हे सर्व दृष्टिकोनातनं उत्तम असतं. हे प्रत्येक माणसाने पहिल्यांदा आपल्या म्हणजे ही गाठ मारूनच घ्यावी की आपलं घर हे उत्तमच असतं. जे तुम्हाला छत्र देतं ते उत्तम असतं. आणि ह्या गोष्टी सोप्या आहेत, अगदी सोप्या आहेत. माग जो ह्याचा ओम सूर्याय नमः आणि प्रजापती नमःचा सांगितलेला इतक्या जणांना फायदा झालेला आहे, इतक्या जणांना फायदा झालेला आहे की मग हा तुम्ही करू शकता. खर्च नाहीये, फक्त कापुराच्या एवढ्याशा वडीचा खर्च आहे. गायत्रीने तुम्ही घरातलं स्वतःमध्ये करू शकता. स्वतः गायत्री मंत्र म्हणून स्वतः कसा म्हणायचा काय, तुम्हाला जसा म्हणता येईल तसा म्हणा. मग तुम्ही ते स्वतःवरती पाणी शिंपडून घेऊ शकता. हे लक्षात घ्या. ह्या क्रिया आहेत ज्या आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत. आणि त्या जर तुम्ही केल्या नाही तर, आणि फक्त जर ह्या चौकोनाच्या ज्योतिषाच्या जर पाठीमागे राहिला तर तुम्हाला रास झाल्याशिवाय राहणार नाही. जे आज होत आहे, काही झालं तरी तिथं होत आहे. आपण आपल्या मुलांना सांगतच नाही. मागच्या परत तेच रिपीट करण्यात मजा नसते की आपण अतिशिक्षित मुलांना करून ठेवतो. करावं, चांगलंच आहे, पण वेळेमध्ये लग्न त्यांचं करणं, मग नाही तिला करायचं नाही, त्याला करायचं नाहीये, आणि मग नंतर म्हणत बसायचं की त्यांचं लग्नच झालं नाही, मग आता होतच नाहीये, आता इतकी चांगली नोकरी आहे, आता इतकं चांगलं शिक्षण आहे, पण त्याचं लग्न होत नाहीये. तर कसं होईल ते? ज्यावेळी शेवटी शरीर रचना पण नैसर्गिकरित्या भगवंताने दिलेली आहे ना. एखादा 25 वर्षाचा मुलगा की तो अगदी तो 10वी 12वी आहे असं आपण एक उदाहरण समजू, आणि एखादी मुलगी जिथे लग्न होत नाही, तिचं वय 40 वय आहे, अतिशय उच्च शिक्षित आणि मोठ्या पगारावरती आहे,
आणि त्यांचं स्थळ आणलं तर पहिल्यांदा का होईल? तुम्ही म्हणणार एवढी गॅप, 15 वर्षाची गॅप आहे. नाही, लग्न जळत नाही ना मुलीचं. तुम्ही त्याच्यासाठी चालात की नाही हे बघा. स्थळ तयार आहे, मुलगा तयार आहे, मग मुलगी म्हणते त्याच्यामध्ये आता याच्याशी कसं करायचं. मला एक गोष्ट सांगा, शारीरिक दृष्ट्या म्हणजे शरीर संबंधाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे पुढे सफल होईल का? होणार नाही. कारण मुलगा मुलगा काय म्हणेल, मी कशाला पैशासाठी म्हातारी बायको करू, आणि त्याला पैशाचाच गरज आहे तो ते करेल. आणि स्त्री काय म्हणेल, अरे काय म्हणजे त्याला काही मॅच्युरिटी आहे का? गणित कुठं चुकतात हे सांगतोय. ही आजची कंडिशन आहे. ज्यांची लग्न होत नाहीत ही सगळी 35-36 पुढचीच व्यक्ती किंवा ह्या गोष्टी असतात. आणि ज्या सांगितल्या असतात मग त्यांचा अमुक आम्ही ही शांत केली, आमच्या घरामध्ये त्या शांती केल्या, इकडं हे दोष काढले, ते दोष काढले, ह्यांना पत्रिका दाखवली, त्यांना दाखवली, म्हणजे त्या भोवऱ्यातनं ती व्यक्ती बाहेरच येत नाही आणि मूळ कारणापर्यंत जातच नाही. मग ते झालं, मग पत्रिका नाही झालं, नाही मग आम्ही यांच्याकडे गेलो आणि मग त्यांनी काहीतरी दिलं उपाय आणि मग तो दिल्यानंतर लग्न झालं, असंही त्याच्यामध्ये होतं. मग तिथनं बाकीच्या गोष्टी चालू होतात. पण स्वतःवरचा आत्मविश्वास माणसाला कधीही त्याचा जागृत अवस्थेत जात नाही, किंवा तो असतो तरी तो त्याला जागा करून देत नाही. गरज नाहीये. ज्या वयामध्ये आहे त्या वयामध्ये तुम्ही करा. अति लाड म्हणजे आजच्या काळामध्ये मुला मुलींचे लग्न न होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे आई वडिलांचे अति लाड. सगळ्यात ऐकून घेणं, अति ओव्हर अम्बिशन्स असणं, मुला मुलींना ऍडजस्ट न करणं. कुठेही दोष नसतो आणि कितीही तुम्ही केलं, एखाद्याची मुलाचा मुलीकडचा जर काही स्वभाव तुझ्या याच्यामध्ये तुला शांत केली तर त्या बाईचा स्वभाव कसा बदलेल? काहीतरी करून वेळ बनवायचं आणि मग ह्या गोष्टी सांगायच्या, तर ते तसं होत नाही. त्याच्यापेक्षा उत्तम ज्या यांनी सांगितलेल्या शास्त्रांनी कुठल्या वयामध्ये आपलं लग्न होणं गरजेचं आहे, कुठल्या वयामध्ये मुलं होणं गरजेचं आहे, त्या अनुषंगाने आपण जातोय का हे पहिलं बघा. अपेक्षा बघा. तो ग्राफ कोणी लिहून काढत नाही, तो कोणी लिहितच नाही, आणि तो लिहिल्यावरती कळतं की नाही ह्याच्यातली आपण कुठलीच नाही. पण तरी आता सांगा ना, काही उपाय असेल तर पैसे घ्या. आता मुंबईच्या एकाने मला फोन केला की मिस्टरांचा, त्यांना म्हटलं मी तुम्हाला आठवड्याने सांगतो. नाही ते म्हटलं आत्ताच सांगा, जे काही तुमचे मोजायचे ते मी मोजते. मला हा शब्दच म्हणजे पहिल्यांदा वाईट वाटलं. म्हटलं मी काय पैशासाठी गोष्ट नाही, नाही तरी पण पुढे येण्यासाठी, माझा नंबर पुढे येण्यासाठी काय जे असेल ते मला तुम्ही सांगा, मी पैसे द्यायला तयार आहे. असं होत नाही. एक तर पैशासाठी या गोष्टी करतच नाही. पण तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःकडे सोल्युशन असताना बाहेर कशासाठी जाता? साधना करताना का नाही त्याच्यामध्ये एकच साधना ठेवा. घरामध्ये तुम्ही एकच पोथी ठेवा, 100 पोथ्या ठेवू नका. त्या ठेवल्यात की तुम्हाला काही, जसं आम्हाला तिथं त्याच्याकडून सांगितलं एकाच ठिकाणी दर्शनाला जायचं, 10 ठिकाणी जायचं नाही. इथं आम्ही शेगावला गेलो की महाराजांचं दर्शन करतो, रिटर्न येतो. मग इकडनं जाऊन आपण तिकडं जाऊ, तिकडनं तिकडं जाऊ, नाही जात. तिथं गेल्यानंतर परत येतो. आणि तत्व इतकं जागृत असतं, म्हणजे त्याचा अनुभव सुद्धा आम्ही मागही सांगितला, परत सांगतो की करोना काळात घेतला. तिन्ही सर्व राज्यांमध्ये बंदी असताना सुद्धा महाराजांना अर्थतेने सांगितलं होतं, महाराज सोय करा. झाली सोय. आम्ही कडक करोनामध्ये आम्ही 4 मित्र शेगावला जायचो. लोक वेड्यात काढायची, मूर्ख माणसं आहेत, तिथं जाऊन काय मंदिर उघडं असणार आहे का? अरे पण मंदिर उघडं नसणार, पण महाराजांना कमिट केले ना, महाराज मी तुम्हाला भेटायला येणार. ते बघतात ना, आणि त्यांनीच सोय करून दिली सगळ्या गोष्टींची. तिथपर्यंत गेलो. दरवाजा कशाला, ज्या भूमीमध्ये या संतांचे चरण आहेत त्या भूमीतला प्रत्येक कणामध्ये महाराज आहे. ही आपण विचारधारा करून जात नाही. आपण जातो मंदिर आहे का, मग मंदिराचं दर्शनच नाही. आम्ही तिथं जायचो, त्या मंदिराच्या दरवाजा कोणी नसायचं, अख्खाकन कर्फ्यूच होता. नमस्कार करायचं, आणि ती महाराजांची कृपा होती की आम्ही 4 कसं जायचो. आणि गंमत म्हणजे पुण्यापासून ते जुन्या रोडनी जायचो.
एकदाही आम्हाला कोणी अडवलं नाही. सगळ्यांची चेकिंग व्हायची, पण आमची चेकिंग व्हायची नाही. रूल्स आम्ही पाळायचो, म्हणजे ते जेव्हा ते काय होते ते. पण मला सांगायचं हे आहे, घरचे ओरडायचे, कारण तुम्हाला काय आता एवढी करोनाची साथ आली आहे, तुम्हाला काही झालं, काही नाही झालं. नाही, ते आहेत ते बघून घेतील. मूर्ख म्हणली लोक, काय जे काय म्हणायचं ते म्हणली, आम्हाला त्याच्याशी कर्तव्य घेणं नव्हतं. काहीच नसतं झालं ना तर मी घरात बसून महाराजांना ठीक आहे, पण मी तुमच्याकडे येतो म्हटलं आणि त्यांनीच दरवाजा उघडला ना. मी प्रयत्न केला, त्यांनी उघडला, सोय झाली. म्हणाचा उद्देश असा आहे किंवा सांगायचं कारण असं आहे, तत्वाशी एकरूप होणं गरजेचं आहे. गोंदवलेकर महाराजांशी झालं तर फक्त आणि फक्त गोंदवलेकर महाराज, निरपेक्ष भाव. महाराज तुमच्याकडनं काहीही नको, माझी सेवा तुम्ही घ्या, बस हा भाव पाहिजे. अक्कलकोट स्वामींच्या याच्यामध्ये झालं, महाराज तुमच्याकडनं काहीही नको, तुमच्या पादुकांचंही दर्शन नको, तुमच्या हातात असलेल्या गोटीचंही दर्शन नको, मला तुमचा प्रसाद पण नको, माझी श्रद्धा आणि माझं जी मी साधना करीन ती तुमच्या चरणी फक्त घ्या, एवढंच फक्त ठेवा, तुमच्याकडनं मला काही नको. इथं असं झालं तर काहीतरी आशा करू शकता, खात्री सांगत नाही, आशा करू शकता. शंकर महाराजांच्या मठामध्ये गेलात, तिथं याच्यामध्ये गेलात, तिथं मागितलं, काही केलं, काही मिळणार नाही. मी माझ्याकडे एखादी व्यक्ती तिराईत आली आणि मला म्हटली, बापा तुम्ही मला 500 रुपये दे, नाही कशाचे, मी का द्यावे, मी देणार नाही. तुम्ही कोण त्यांच्याकडे जाऊन मागणार आहे? अमुक माझं नुकसान झालंय तर माझं कसं भरून देता येईल, तुम्ही काहीतरी करा. व्यवहार, मी 21 दिवस येईन, 21 सोमवार येईन, अमुक सिगरेट लावीन, कशासाठी? ते म्हणले तू नाही लावलीस तरी काय, क्षणोक्षणी सिगरेट जळतच आहेत, क्षणोक्षणी कोणीतरी येतच आहे, तुझ्यापासून काय आणणार नाही. आपण निरपेक्ष भावाने जावं, ही खात्री पाहिजे की ज्या तत्वाशी आपण एकरूप होतो ते तत्व आपल्यासाठी 24 तास आपण झोपलो तरी कार्यान्वित असतं आणि आपली ती काळजी घेतं. ही ज्या क्षणी तुम्हाला खात्री होईल त्या क्षणी तुमच्या जीवनातले हे हस्त ज्योतिष, एकरचे पत्रिकेतले ज्योतिष, अमुक हे सगळं बंद होईल. कारण ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही कर्मकांडामध्येच फक्त अडकून राहणार, आणि कर्मकांड हे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं यश देत नाही. त्याच्यासाठी वेगळा अभ्यास करायला लागतो, त्या अनुषंगाने ते पाहायला लागतं, त्या अनुषंगाने, नाहीतर सोपं कायम करत ठेवायचं की सगळ्या पेपरमधल्या रविवारच्या ज्योतिषांचं ज्योतिष सारखं आलं पाहिजे. ते येत नाही. प्रत्येकाचं असतं, एक म्हणतो तुम्हाला हा आठवडा चांगला जाईल, की दुसरा म्हणतो तुम्हाला काळजी घ्या, तिसरा म्हणतो दुर्घटनेपासून वाचवा, तर चौथा म्हणतो नवीन गाडीचा योग येईल. आपण आपल्याला जे त्या आठवड्यात लागू होतो त्याला चांगलं बोलून मोकळा होतो, पण आपलं मन अस्थिर राहतं. ह्याच्यात अडकू नका. हे भविष्य आठवड्याची बघू नका, या आठवड्याच्या भविष्यावरनं तुमचं भविष्य बिघडवू अजिबात नका. आज तुम्हाला धनलाभ आहे म्हणून तुम्ही, मला आठवड्यात दिलेलं आहे की धनलाभ आहे म्हणून मी कामच करणार नाही, तर चूक आहे. तुम्ही काम जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला धनलाभ नाही. दादा याच्यावरनच एक प्रश्न आला की जे सुरुवातीलाच मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की ज्योतिषाकडे आपण जातो त्या व्यक्तीला आपण काय विचारावं आणि काय विचारू नये. आता तुम्ही जो एक्झाम्पल दिला की धनलाभ, तुम्हाला पुढच्या हफ्त्यात धनलाभ होणार आहे, आरामात पाय पसरून बसला. तुमच्या मुलीचं लग्न 2030 मध्ये होणार आहे, आरामात पाय पसरून बसला, म्हणजे काय मेहनत करायची गरज नाही, 2030 मध्ये बघूया. पण मग तुम्ही तुमच्या कर्मापासून तुमचा जो पुरुषार्थ आहे तो तुम्ही साईडला ठेवून दिला, होणार आहे ना नंतर बघूया 2 वर्षानंतर. हे खूप जण हे डिले करतात या गोष्टी, त्याच्यामुळे डिले होतं. एखादं ज्योतिष सांगतो की नाही मला तर दिसत नाही अजून 1.5 वर्ष तुमच्या मुलीचं लग्न होईल, झालं. त्या आई वडिलांच्या डोक्यामध्ये राहतं, यांनी सांगितलंच. अजून ते 1-2 प्रयत्न करतात आणि मग तिसरं म्हणतात कशाला उगाच प्रयत्न करायचे, त्यांनी सांगितलंय ना 1.5 वर्ष होणार नाही. असं नसतं. प्रत्येक
गोष्टी ही क्षणोक्षणी बदलत असते, सरकत असते. कुठंतरी आपलं कर्म, आपलं भाग्य स्वीकारणं गरजेचं आहे. तुम्ही ते स्वीकारत नाही ना, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. पहिलं स्वीकारा तुम्ही, की मला ही खरंच अडचण आहे का? आणि ज्योतिषाकडे जसं म्हणलं की काय प्रश्न विचारावा याला, तर माझं उलट मत आहे. आमच्या डॉक्टरांचं सगळ्यात महत्वाचं हे अस्त्र आहे, अस्त्र. ते कधी त्यांच्याकडे पेशंट आला, त्या पेशंटने सांगितलं की माझं पोट दुखतंय, की त्या त्याला सांगायचं चालू लाग. मग पुढचा पेशंटला सांगितलं की नाही मला डोकं दुखतंय, चालू लाग. पहिल्यांदा मला कळतच नाही, अरे ह्यांना का काढलं? ते म्हणायचे वैद्य मी आहे. तुम्ही समोर बसायचं, नाडी तुमची बघितल्यावरती तुम्हाला रोग काय झाला हे मी ओळखणार. मग तुम्हाला ज्योतिषाकडे जायचं ना, जा, पत्रिका हातात घेऊन जा, त्याच्यासमोर ठेवा. माझ्या काही अडचणीत त्याच्यासाठी आलेलो आहे, तुम्ही अडचणी माझ्या काय ते सांगा. सांगू शकतात? त्यांनी सांगितल्या तर टू बी कंटिन्यू. निम्म तुम्हीच बोलून मोकळे होता, निम्म सगळं तुम्हीच अगोदर त्याला सांगून मोकळं होता. त्याला काही करायलाच लागत नाही. त्याच्या हातात तुम्हाला मुलीचं लग्न ठरत नाही ना, ठीक आहे, मुलाला बरोबर घ्या, ज्योतिषाकडे जा, हे टाक ठेवा. ही पत्रिका कशासाठी आलायत तुम्ही, त्याआधी विचारतात कशासाठी आलायत तुम्ही. जर तुम्हाला ग्रहांच्या दशा, महादशा, अंतरदशा, विषोत्तरी दशा, अंशात्मक दशा ह्या सगळ्या कळत असतील तर कळलं पाहिजे की ही जी कोणाची पत्रिका आहे तिला अमुक अमुक प्रॉब्लेम असू शकतो किंवा हिला काही प्रॉब्लेमच नाही हेही सांगू शकतो. हा तुमचा अभ्यास झालेला आहे ना, मग हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत. पण तुम्हीच जाणवतं हेच होत नाही. मग आम्ही दाखवलं हिला सौम्य मंगळ आहे, मग एकाने सांगितलं हे आहे, म्हणजे तुम्ही सगळी माहिती देतात. आणि एक छान तुम्हाला गंमत सांगतो, आत्ता आत्ता मला आठवलीच, मी डोक्यात ठेवली होती मुद्दा म्हणून. जेव्हा हे आता टीव्हीवरचं प्रकरण चालू आहे, मोठं खराब प्रकरण, आणि हे जे आत्ताच प्रगट दिनाच्या वेळी खूप मोठे सगळे हे गोष्टी झाल्या, तेव्हा जादूगार रघुवीर यांनी पुढारी ह्या चॅनलवरती, म्हणजे हे मी तुम्हाला का सांगतोय की तुम्ही गुगलमध्ये जाऊन बघू शकता, ज्योतिषी एखादा व्यक्ती अध्यात्मक गुरु कसा तुम्हाला वेडा बनवतो याचं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं होतं त्यांनी, की तुम्ही कसे फसता, कशातनं काय, चमत्कारातनं काय काढता. एकाने प्रश्न विचारला की मठामधल्या तसबिरीमधनं अंगारा येतो त्याच्या, तसं त्यांनी करून दाखवलं. कसा येतो, काय केमिकल रिएक्शन असते, कशा प्रकारे येते, किती येते, हे त्यांनी तिथं एका त्यांचा जो हे होता तो प्रत्येकाने भाग बघावा. म्हणजे डॉक्टर जितेंद्र रघुवीर जादूगार पुढारी याच्यासाठी त्यांनी केला होता चॅनलसाठी. आणि मागच्याच आठवड्यात त्यांनी तो भाग 15-20 अर्ध्या तासाचा होता की हातातनं हे काढून घ्या, तुम्हाला अमुक द्या, तुम्हाला ही विभूती घ्या, ह्याच्यापासून घ्या, तुम्ही मनात एक आकडा धरा, मी सांगतो, 100 पदार्थ बाजूला ठेवलेले आहेत, तुम्हाला काय खावंसं वाटतं तो, हे कसं करायचं, हे कसं चालतं, ही सगळी जादूचे प्रयोग त्यांनी तिथे करून दाखवले. मी आय बटन मध्ये व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो त्याचा, तो नक्की तसं त्याच्यामध्ये आहे. आणि हे काय माहिती का, म्हणजे समाज प्रबोधन किती मार्गाने चालू आहे. आज त्या माणसानी हे सांगून आपण असं एखादं म्हणू, अरे काय यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारला, चला, म्हणजे रक्त कसं काढून दाखवतात, तो सुरा कसा धरतात, किंवा त्याच्यात ते काय असतं, किंवा चाकूनी कसं त्याच्यामध्ये हे करतात की तुम्हासाठी हे दिलं, हे सगळंच्या सगळं तुम्ही त्या व्हिडिओत बघा. त्यांनी सगळं छानपैकी सांगितलेलं आहे की तुम्हाला कसं वेडं बनवलं जातं, तुम्हाला जे तुम्ही श्रद्धास्थान म्हणून आपण जातो ते तुम्हाला कसं फासलं जातं हे तुम्हाला सांगितलं जातं. इथं आलो की मी तुम्हाला सांगतो, हा या बसा बापट, या बसा, तुमच्या वडिलांचं नाव अशोक, तुमच्या, त्यांनी इतकं सुंदर सांगितलं. ते म्हटले बाहेर जसं ते फॉर्म भरून घेतात, त्या फॉर्म मध्ये लिहायला लागतं की
अमुक अमुक माझं नाव हेमंत बापट, वडिलांचं नाही, आणि तो कॅमेरा लावलेला असतो आणि तो आतमध्ये त्यांना दिसत असतो की येणाऱ्या माणसाचं नाव आणि हे काय आहे ते. आणि आत आल्यावर वाटतं अरे काय माणूस आहे, आम्ही बाहेर लिहिलं, आतनं बाहेर बाहेर आत आलो आणि या माणसाने ओळखलं लगेच. इकडं तुम्ही कुठं नारायणपेठेत राहणार आहे का? मला आश्चर्य वाटणार ना. आणि खरं सांगतो की 5 मिनिटं काढली तर सोशल मीडियावरती कुठल्याही व्यक्तीचा अख्खी जन्मकुंडली त्याने चित्रासकट घातली पण असते. कसं होतं म्हणजे हे त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे फसवलं जातं, की मग आपण तिथं म्हणतो अरे खरंच की म्हणजे ह्यानं कळतं बरं का. किती मुली आहेत की त्याच्यात ऑप्शन असतो 2, 1, किंवा तो माणूस बसल्यानंतर त्यांचं ते पहिलं दान तेच टाकतात. या 2 मुली आहेत, मुलीच्यासाठी आलेल्या आहात. कारण तुम्ही बाहेरच्या फॉर्मवर लिहिलेलं असतं कशासाठी आलेलं आहात ते. आपण ते तिथं माहिती आपणच भरून देतो. मग ती फॉर्मची माहिती भरली नाही की ते सांगतात तुम्ही फॉर्म भरलात का बाहेर? नाही, तो फॉर्म भरून या. कारण तोपर्यंत दुकान चालू होत नाही. हे लक्षात घ्या. हे त्यांनी समाजाचे डोळे उघडायचं काम केलेलं आहे. आणि एक थोडीशी रिक्वेस्ट सांगतो की लोकांना की तुम्ही प्लीज ChatGPT तर तुमच्या गुगल क्रोम ब्राउझरवरती मोबाईलवरती आहे, स्वतःचं नाव टाका आणि थोडीशी स्वतःची माहिती टाका. तुमचे तुम्हाला मुलं किती, तुमचा जन्म कधी झाला, सगळं तुम्हाला एका पेजवरती 1.5 मिनिटामध्ये येणार. पूर्ण येतं. तर त्याच्यामुळं काय आहे, म्हणून सांगतो की आपण भक्ती सोडून इतर गोष्टींच्या मागे जातो. त्याच्यामुळं आपला ऱ्हास होतो. आपल्याला जे उद्दिष्ट गाठत असतं ते गाठलं जात नाही. आणि आपण जे ज्ञान पाहिजे, ज्या मार्गाने आपण पुढे जाऊ, ते थोडस संकट आलं की आपण डळमळतो. आपली जुनी लोक बघा, जुनी माणसं बघा, आजही ज्यांच्या घरात आहेत ना, नवीन पिढीना कॅल्शियम व्हिटॅमिनच्या गोळ्या लागतात, जुन्या माणसांना आजही लागत नाहीत. आणि त्याच्यामध्ये पण तेच घर सांभाळून घर सांभाळून एक्झॅक्टली सगळं. कधीही कंप्लेंट करत नाहीत की असं हे झालं तसं नाही. आता तर गॅस आहे, ओव्हन आहे. पण ह्या गोष्टी आपण सुरुवातीपासूनच्या आणणं गरजेचं आहे. म्हणजे निदान तुम्ही ज्या आपल्या संस्कार घरामध्ये आहेत ना, ते होणं गरजेचं आहे. परत एकदा सांगतो की अजून एक प्रश्न कॉमन होता. अजिबात देवघरामध्ये 100 देव ठेवू नका. कितीही प्रिय असलं तरी गेलेल्या व्यक्तीचा फोटो देवघरात ठेवू नका. वरती ठेवू का, बाजूला ठेवू का, इकडं ठेवू का, कशाला पाहिजे तिथं? इथं ठेवलेलं आहेत ना, मग बास झालं. ठेवू नका. त्याच्यामध्ये तुम्ही त्याचे तत्व, तुमची ऊर्जा अवस्था बदलते. ते ठेवू नका. मग ह्याच्यावरती प्रतिप्रश्न नसावा की अमुक यांनी ठेवायला सांगितला. मग त्यांनी जर ठेवायला सांगितला तर तो मी आता ठेवू का हा प्रश्न तुम्ही मला विचारता कामा नये. तर त्यांनी मग एकावर कोणाला तरी विश्वास ठेवा. एक त्यांच्यावर तरी ठेवा किंवा याच्यावर, पण कुठल्याही मृतवेचा तो ठेवू नये. कारण तो देहरूपात आलेला असतो आणि देव हे तत्व वेगळं आहे आणि मनुष्य हे तत्व वेगळं आहे. आपल्या गुरूंचा जसा असेल तर गुरूंना सुद्धा जे गुरु आहेत यांना तुम्ही देवात ठेवलं, कारण काही काही जणांचे गुरु असतात, तरी त्यांना हार फुलं वाहू नका. कारण ते देहामधले आहेत आणि मनुष्य मेल्यावरतीच त्याला ते हार फुलं वाहतात. कुठनं सुरुवात झाली माहित नाही, पण तेव्हा ते वाहतात त्याला. पण त्या फोटोना वाहू नये. त्यांना तुम्ही जास्तीत जास्त वैजंतीची माळ, रुद्राक्षाची माळ, तुळशीची माळ हे तुम्ही घालू शकता, घालायचे असेल तर. पण कुठलंही फूल, दिवा कधीही लावू नये, कारण ते गुरुतत्व आहे जे देहामध्ये होतं. त्यांना देवाची दर्जा देऊ नये. ते गुरुच असतात ज्यांनी देवाची तुमची ओळख करून दिली. अजून एक भाग सांगतो, सगळ्यात अजून एक महत्वाचा. गळ्यात तुळशीची माळ घातली तर ती व्यक्ती सात्विक झाली, हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. अच्छा. कारण सांगतो, एखाद्याला व्यक्तीला बरेच दिवस नॉनव्हेज खात असतो, मांसाहार करत असतो, आणि तो म्हणतो की नाही मी आता ह्या वारीपासून माळ घातली, आता मी काही खाणार नाही.
हे बंधन आहे, ही भीती आहे की माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे म्हणून मी खाणार नाही. तुम्ही नॅचरली तुमच्या मनावर ताबा ठेवा. माळ कशाला पाहिजे गळ्यामध्ये? म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही, ते सात्विक नाहीत का लोक? पांडुरंगाच्या नावाने गळ्यामध्ये माळ घालणं हा प्रकार वेगळा. पण मी नाही, मी काही खात नाही, माळ घातली आहे. भीती. मनाची माळ पाहिजे, विचारांची माळ पाहिजे. पांडुरंगासाठी माळ घातली असं म्हणा, पण ती घातली म्हणून कित्येक पाहिलेलेत मी, खाताना खिशातनं काढून ठेवतात, नंतर बाहेर आल्यावर घालतात. हे चुकीचं आहे. तत्वाशी खेळता. पटत नाही म्हणून घालायची, मग हे करायची. कशाला? तुम्ही तुमच्या मनावरती तेवढा आत्मविश्वास, कंट्रोल पाहिजे की सदोन सदी माझ्या गळ्यामध्ये ती माळ आहे. मग तुम्हाला त्याच्यामध्ये कोणी नाही. पण ती आहे म्हणून मी भीती दृश्य, मला काहीतरी होईल, आता मी घातलीये, तर तसं करू नका. आणि कोणतरी बघेल की बघा सगळे कित्येक जण. आणि जे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, म्हणजे कदाचित थोडासा याच्यावरनं वाद व्हायची शक्यता आहे, पण एक असं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तसं काही असतं तर शाकाहारी अन्न हेच पूर्ण ब्रह्म आहे असं वाक्य असतं. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. कित्येक गोळ्या, आपण डायबिटीसच्या गोळ्या खातात माणसं, ब्लड प्रेशरच्या खातात, बंधू भगिनी, किती भगिनी त्या लिपस्टिक लावतात. त्यांना किती जणांना माहिती आहे की चरबीपासून ती लिपस्टिक बनवतात. मल्टीव्हिटॅमिनच्या वरती तुम्हाला रेड कलरचा ट्रायंगल त्याच्यात किती गोळ्यांमध्ये आपण ह्या खातो. म्हणजे मला म्हणायचा उद्देश असा आहे की अवडंबर कुठल्याही गोष्टीचं माजवू नये. ज्या गोष्टी तुम्ही सहजतेने स्वीकारता त्या गोष्टींमध्ये तुम्ही शांतपणे पुढे जा. बाबा महाराज सातारकर त्यांच्या प्रवचनात म्हणायचे की तुळशीची माळा घाला. ती लोकांनी डोक्यातनं त्याचा उलटा विपर्याचा अर्थ काढला. बाबा महाराजांना जेव्हा भेटलो तेव्हा म्हटलं, बाबा महाराज की, मला म्हटलं काय रे, तुझ्या घरात तुळशीची माळ नाही? म्हटलं नाही, माझ्या घरात तुळशीची माळ नाहीये, माझ्या घरात पांडुरंगाची माळ आहे. फक्त हसले. मला काय म्हणायचं त्यांना कळलं. भीती नाही पाहिजे. पांडुरंगाशी एकरूपता होण्यासाठी त्यांनी ती तुळशीची माळ घालायला सांगितलं. लोकांनी केलं की नॉनव्हेज खाऊ नको म्हणून ती तुळशीच्या माळा घालायला. तसं करू नका. म्हणजे काय उलट असतं की नॉनव्हेज खाऊ नये म्हणून तुळशीची माळ घालायला. पण ती भीती झाली ना. तुमच्या मनावर संयम पाहिजे. बरोबर. तुमच्या मनातच आलं नाही पाहिजे की मी त्याच्यामध्ये, यांनी सांगितलं आता माळ घातली, आता मी काय करणार नाही, म्हणजे तुला करायचंय असं त्याचा अर्थ होतो. मग त्याच्यापेक्षा कोणी का 100 जणांमध्ये तू बस, काही हरकत नाही, पण तुझा मनावर संयम पाहिजे. ती खरं तुळशीची माळ. म्हणून अशा ह्याच्यामध्ये माळ नुसतं घातलेलं आहे, कपाळाला गंध लावलेला आहे, असे बरेच जण, काही जण भेटायला जाते, म्हणतात तुम्ही बापट का? वाटत नाही का? म्हटलं वाटत नाही. नाही आम्हाला वाटलं. म्हटलं काय वाटलं? गळ्यामध्ये माळा किंवा असं त्याच्यामध्ये घालून बसलेलं आहे. म्हटलं तसं नसतं. इथं ह्या गोष्टी, इथंच आपण प्रॉब्लेम मध्ये जातो. ह्या गोष्टींमध्ये न जाणं उत्तम आहे. ह्या पुढे पत्रिका घेऊन घ्या. एकदा प्रयत्न करा, म्हणजे तुमचं तुम्हाला उत्तर मिळेल. पत्रिका पाठवा आणि म्हणा काय, ह्या पत्रिकेच्या अनुषंगाने तुमच्या अभ्यासाने सांगा काय प्रॉब्लेम असेल, मग कळेल काय खरंय आणि काय खोटंय. निम्मत पुस्तक तुम्ही उघडू नका. कारण जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा प्रत्येक गोष्टीतनं सांगितलं जातं. अफजल खानाचं कोणी म्हटलं प्रतापगडाचा इतिहास काय, पटकन आपण सांगतो. अफजल खान ह्याच्या सगळ्या गोष्टी तुम्ही पटपट सांगता का? ज्ञात आहेत, अभ्यास झालाय. मग आमचे ज्यांच्याकडे ज्योतिष शिकलो, श्री भट, मुंबईचे डॉक्टरांचे भाऊ, हे काय म्हणत, हे म्हणते त्या माणसाला विचारू नको रे. तसं काय होतं, मग तू फक्त तेवढंच बघतोस, इतर बघतच नाहीस. तो माणूस काय फक्त लग्न झालं तर तेवढं त्याचं लग्न होणं एवढं एकच आहे का? त्याचं पुढं आहे, त्याला मूल आहे, त्याला मुली आहे, त्याचं पुढचं भविष्य आहे, सगळं बघितलं पाहिजे रे. आणि त्याच्यातनं इतर कुठं काही जर घोटाळा असेल आणि इथं अडचण होणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे? त्यामुळे दृष्टिकोन ते बघताना सांगायचं की तू विचारूच नकोस कोणाला, तुला काय वाटतंय ते बघ. माझा अभ्यास असा झालाय.
आम्हाला असं म्हणजे मी शिकलोय म्हणून तुम्ही असं त्याच्यात करा असं म्हणत नाहीये, पण तुम्हीच मला जर सगळ्या गोष्टी सांगून बसला तर त्याचा काही अर्थच होत नाही. काही ही पत्रिका याच्यातनं सांगा काय खराब आहे, कुठं राहू खराब आहे का, कुठलं खराब आहे. आणि याच्यामधनं काय होतं, हो का बघा चुकलं, यांनी सांगितलं होतंय ह्या जगतामध्ये कोणीही 100% बरोबर नसतो, हे पहिलं स्वीकारा. जर आपण लगेच तुलना करायला जातो, लगेच इतर गोष्टी बोलायला जातो, ते करू नका. गुणमिलन करताना ह्या गोष्टी आपण जेव्हा पाहतो तेव्हाच गृहस्थी हा गुण पहिला बघावा, उत्तम आहे ना. 2 गुण जरी त्याच्यात असेल ना तरी चिकार होतो, आपण ते सोडून बाकीच्या गोष्टी बघतो. मग फक्त आकड्यांवर जातो, आकड्यांवरती जाऊ नका. फक्त राहू केतू हे 2च ग्रह पत्रिकेत नसतात, शनी पत्रिकेत नसतो, बाकीचे सुद्धा ग्रह असतात, ते सगळे मदतीला तुम्हाला असतात. आणि नक्की हा प्रयोग करून बघा तर खरं ही पत्रिका आहे, ह्याच्यात मी कशासाठी तुम्हाला पाठवली आहे ह्याचं तुम्ही मला उत्तर द्या, बघू काय येतात. कदाचित तुम्ही फक्त मुलाचा प्रश्न असेल ह्याच्यामध्ये तुमच्याही काही अडचण बाहेर पडू शकते की काय आहे आणि काय नाही, ते हा मार्ग जातो. मग त्याच्यात नाही झालं मग आपण जसं डॉक्टरी की याच्यामध्ये कळतं की कुठं आपल्याला काम करायला पाहिजे, ऑपरेशन करायला पाहिजे, काय त्या अनुषंगाने तुम्ही ते गाडी टाका. आमच्याकडं मला जी पद्धत शिकवली कंपन शास्त्राची पद्धत शिकवली, ज्योतिषाची याच्यामध्ये त्याच्यात तुम्हाला काय करता येईल हा वेगळा अभ्यास केलेला आहे. आणि या अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं हे बघतो मी, त्या समोरच्या माणसाला त्याच्यात सांगितलं की ते मॅचच होत नाही, पण हे असं नाहीच आहे, कारण ते पाहिलंच नसतं. त्याला फक्त एवढंच माहिती असतं की अमुक ग्रहामध्ये, अष्टम ग्रहामध्ये शनी राहू आला की संपलं, माझं आयुष्यच संपलं, त्याच्यामध्ये मृत्यूस्थानामध्ये ह्या गोष्टी आल्या, असं नसतं. तुम्ही जे सांगता ना, पूर्वी खूप जणांनी अशा तिरसटपणाने लोकांनी काय केलं माहितीये, मेलेल्या व्यक्तीच्या पत्रिका घेऊन गेल्या आणि दाखवल्या की बाबा याच्याबद्दल तुम्ही सांगा. कळायला जो पाहिजे, ज्योतिष आहे तो पकडून त्याला धाकलून द्यायचा. कळायला पाहिजे ना, हा अभ्यास आहे, या अभ्यासावरनं तुम्हाला कळायला पाहिजे. आणि काय असतं, जर चूक झाली तर आपण ती मान्य करायला पाहिजे, आपण मान्य करत नाही. इथं जसं आम्ही परत सांगतो, कुठलाही ज्योतिषी 100% परिपूर्ण नसतो. ज्योतिष हे मुख्यतः शास्त्र आहे, ते फक्त 75% आहे. 25% भाग हा तुमच्या कर्माचा आहे. त्याच्यामुळं ह्या 75%, 100 पैकी ज्योतिषी सांगतो त्यातलं 75%च बरोबर येतं, 25% येत नाही, कारण तो तुमचं कर्म पाहू शकत नाही. हे परमेश्वरांनी त्याच्या हातात ठेवलेलं आहे. मग जसा हे करून घेतलं, तुम्हाला पूर्वकर्माचा दोष आहे का ते बघायला लागतं. पण मग त्याच्यात असं झालं की तुम्हाला पूर्वजन्मी असं होतं, मग तुम्हाला अमुक एवढं काही केलं तर तो दोष जाईल, कधी जाईल, ते लगेच जाईल किंवा पुढे जाईल, नाही, काय आहे हे कन्फर्म करणं. प्रत्येक गोष्टीला ठोकताळे आहेत, किती दिवसात काय होतं काय नाही, किती आज त्रिपिंडी आणि कालसर्प करून आलेले लोक आहेत. कधी परत त्या गुरुजींना फोन करता, कधी एक तरी गुरुजी सांगतात का की याचा रिझल्ट 26 दिवसानंतर चालू होतो? एकही तुम्हाला सांगणार नाही. कोणी असेल तर मला जरूर नक्की कॉमेंट्स मध्ये लिहा. एकही जण सांगणार नाही की आज त्रिपिंडी करून आलाय, ते व्यवस्थित झालंय की नाही हे 26 दिवसानंतर कळतं, तोपर्यंत कळत नाही. आपण ते करून आलो, चला आता झालं, नाही. प्रत्येक गोष्टीला कालमर्यादा दिलेली आहे. तुम्ही एखादं पठण मंत्राचं 1000 वेळा केलं, 108 आकडा दिलेला आहे ना, 11, 21, 108 हा आकडा दिलेला आहे, हा मनुष्य देहाचा अभ्यास करून दिलेला आकडा आहे, तेवढंच सफिशियंट आहे. माझ्याकडं ब्लड प्रेशरची गोळी आहे, तर मी आठवड्याच्या एकदम खातो रोजच्या, तर ते कसं चालणार आहे का? तुम्हाला जर 10 mg ची गोळी असेल तर रोज 10 mgच खा. आज चुकून 20 घेतलं तर डाऊन होणार आहे आणि कमी घेतलं तर हाय होणार आहे. मग दिलेलं आहे ना लिहून, 108 वेळा करा,
दिले ना पहिल्यापासनं माळ जपमाळ केलेली आहे ना, सफिशियंट आहे. मी 10 माळा करते, मी 15 माळा करते. एकच करा ना, पण ती मनापासून करा. ती मनापासून करत नाही म्हणून अडचण आहे. तत्वाकडे मागणी करू नका, काही मिळणार नाही. जे सांगतायत ते खोटं सांगतायत. मी अमुक करायला लागलं ते नाही. 10 दगड मारल्यावर फुगा फुटतोय मागच सांगितलेलं आहे. कोणाकडेही करू नका. शंकराचार्य महाराजांच्या मठात गेल्यावर प्रसाद 100% मिळणार आहे, पण कधी? वेळेत गेल्यावर. तुम्ही 3 वाजता गेलात आणि 4 वाजता म्हटलात की नाही प्रसाद, माहित नाही का महाराज मी तुमच्यासाठी एवढी आज पोथी वाचली, पारायण केलं, तुम्ही प्रसाद ठेवायला पाहिजे होता. असं नाही होता. नियम 12 ते 1:30 प्रसाद महाप्रसाद मिळेल, हा नियम आहे. मग तिथं मग आपण आपली समाधान, मग एखादा म्हणतो ठीक आहे हे ना, ठीक आहे हा कोणीतरी साखरपुट्याने देतं बघा, म्हटलं ना दिला महाराजांनी प्रसाद. ही अंधश्रद्धा आहे, ही अंधश्रद्धा आहे. वेळ ठरवून दिलेली आहे, त्या वेळेतच तुम्हाला जायला पाहिजे, तिथंच जायला पाहिजे, त्याच्यामध्ये जायला पाहिजे, तुम्हाला मिळणार आहे. हे नित्य आहे. तिथं महाराज बघत नाहीत कोणाला प्रसाद द्यायचा का कोणाचा नाही, ते ठरवतात. काही काही जणांच्या हातात घेतात, बाहेर येता येतात पाय अडकतो पडतो, लगेच चिमण्या येतात, कावळे येतात, ते खातात जातात. तो त्यांच्यासाठी असतो. हे आपण स्वीकारणं गरजेचं आहे. आपण ते स्वीकारत नाही. इतकी सहजता हवी आपल्या स्वाध्यायामध्ये, सेवेमध्ये. इतकी सहजता जर असेल, ह्यांना अमुक चंदन पाहिजे, ह्यांना तो केवढा पाहिजे, ह्यांना तेच अत्तर पाहिजे, काही गरज नाहीये. तुमच्या भक्तीचा सुगंध त्यांना मिळाला, ते तत्व जागृत अवस्थेमध्ये येतं. घरामधल्या आपल्या देवांमधल्या बाळकृष्णाला, बाळकृष्ण आहे, तुम्ही बाळकृष्णाला जर काय बर्फीचं नैवेद्य दाखवल्यावर तुम्ही डोळ्यासमोर विचार करा, एखादं बाळ त्या कृष्णाच्या आकारात ती बर्फी खाईल का? आम्ही आज कृष्ण जन्म आहे ना, त्यामुळे पुरणपोळी केली. अरे तो कृष्ण केवढाचा आहे, त्याला जाईल का? आपण कधी विचार करतो? मग म्हणतो नाही हा मूर्ख आहे, हा असं बोलतो. तत्व बघा, आकार बघा, नियम बघा ना. एक एवढंच फक्त दुधाचं बोट तुम्ही लावलं, ते त्याला पाहिजे. ज्याला जे पाहिजे ते तुम्ही दिलं तर तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त आहेत. पण आपण आपल्या अनुषंग, म्हणजे होतं काय की आपण गाभ्यात जात नाही, गुह्यात जात नाही. म्हणून गुरुतत्व का? तर गुह्य गुह्य काय आहे, तर आपल्याला जे माहित नाहीये ती गुह्य गोष्ट आहे. आज मला माहिती पडल्यावर ती गुह्य राहणार नाहीये, ती सगळ्याला ज्ञात होणार आहे. मग त्याची रुजवात आपणच आपल्यापासून. म्हणून पहिला मनुष्य हा स्वतः गुरु असतो आणि मग बाहेरचा. आधी आपलं गुरुतत्व आपल्याच वरती अवलंबून करणं गरजेचं आहे, की मला काय गुह्य मला जाणून घ्यायचं आहे, हे पहिलं आपण आपलं ठरवलं पाहिजे. नाहीतर अमुक करून व्हॉट्सअपवरती धमक्या देऊन, आता ह्यांना त्रास होतोय, आता त्यांना त्रास होतोय, आता गुरुजींना तर एवढे SMS बघून त्रास होतोय. गुरुजी बघतात कशाला SMS? असं होऊन चालत नाही. तरी त्याच्यामध्ये एक म्हणतो नाही आता महाराजांची क्षमा आहे, आता ह्याच्यामध्ये अरे किती मूर्खपणा करता. कशाला लागतो काय आणि काय ह्याच्यामध्ये लिहितात कसं काय? गुरुजींना त्रास होत आहे म्हणून व्हॉट्सअप, गुरुजींना मग फोन बंद करून ठेवा. ते कोणी म्हणत नाही, कारण ती बोलण्याची हिंमत नाही. कारण त्यांनी जर ते उग्र अवस्थेत गेले, आम्हाला काही जर बोलले, आम्हाला दरवाजात उभं केलं नाही तर आमचं आयुष्य संपलं, हे माणसाच्या मनात असलेली भीती. आणि ह्याच भीतीचा फायदा मग घेतात. आज रोज तुम्ही आता बघायलाच नाही झालेलं आहे, ते इंस्टाग्राम किंवा हे उघडलं की तुम्हाला पहिलं काय येतं? क्लिपा. त्या खरा त्यांच्या क्लिपा एवढ्या, त्याच्यामध्ये 100 क्लिपा. का केलं त्याच्यामध्ये? तुम्हाला एवढं त्याच्यामध्ये लक्षात येत नाही की आपण एखाद्या ठिकाणी सरेंडरपणे होतोय, इथपर्यंत आपण आपलं शिक्षण झालेलं आहे का? की अशा गोष्टी होतात का? असं आहे का? आणि नंतर डोक्याला हात लावून बसायचं. हे एकच नाही आहेत.
जेव्हा परवा आपल्या भागात सांगितलं की एकाने केला का एकाने तरी फोन, आजही माझं त्याच्यात आव्हान आहे की तुमच्या अंगात शिरतात ना महाराज आणि स्वामी, मला प्लीज सांगा, मला तुम्हाला भेटायचं आहे, मला बघायचं आहे की तुमच्या अंगात कसे शिरतात, तुम्हाला कसं काय तुमच्याशी कसे बोलतात. मला आहे म्हणजे मला बघायचं आहे कसं असतं ते. चार चौघात तिथंच तुमच्या चरणांवरती माथा ठेवून मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे की नाही हे असं आहे. पण तुम्ही जर त्याचा फायदा घेऊन लोकांचं नुकसान करत असाल तर ती चूक आहे. ते चूक आहे ते चूकच. हे झाल्या झाल्या लगेच काळेवाडीच्या एका माणसाचा फोन येतो, अहो तुम्ही आमचा धंदाच बंद केला, काय तोडपाणी असेल तर करू. तोडपाणी म्हणजे किती माणसं निर्लज्ज अवस्थेत जातात आणि आपण किती थोडस कमकुवत मन करून आपण समोरच्याला सरेंडर करतोय आणि स्वतःचे पैसे वाया घालवतोय. ते पैशाचा तुम्ही उत्तम स्वतःसाठी उपभोग घ्या. ज्यांची घरं भरतात, यांचे बंगले होतात, गाड्या होतात, कधी विचार केलाय का तुम्ही की यांच्याकडे एक मारुतीची कार घेताना आपल्याला हप्ता भरताना येतो आणि हे नुसते इथं असा हातात करून अंगारे देऊन यांच्या दरवाज्यात मर्सिडीज बेन्झ कशी येते, त्यांचा इन्कम सोर्स काय, हे कधी विचार करतो? आणि निदान तुम्ही तरी करा. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही डोळे उघडे ठेवून त्याच्यामध्ये कोणाला भक्ती करा, डोळे आणि ज्ञानाचा करा. परत किती वेळा सांगितलं, सगळ्या संतांनी ज्ञानाचा प्रसार केला. रामदास स्वामींनी दरबार भरवले नाही, तुकाराम महाराजांनी दरबार भरवले नाही, माऊलींनी दरबार भरवले नाहीत, कोणीही भरवले नाहीत. मग तुम्ही का भरवता? अशा ठिकाणी का जाता? आपल्या पिढीला का अधू करून ठेवता? अजूनही वेळ म्हणजे कळकळीचा करून आपण किती त्याच्यात करायचा. तिथं अशा याच्यामध्ये जर असेल विभूती येणार, मेंदळ गॅरेजची इथे एकांकडे हे होतं, तिथं असे असं दिसायचं. कुठनं यायचं तेवढं? कोणाला कळायचंय? रात्रभर ज्यांनी काम केलं, कारण आर्थिक व्यवहारात ही माणसं फसतात. कारण जी मनुष्यत्व तयार करून आणून द्यायचा ती माती, त्या माणसाला पगारच दिला नाही, झालं. तेव्हा त्यांनी सांगितलं देवघरामध्ये एवढी दगडी ठेवलेली की त्याच्यात आपोआप पाणी येतं. दत्तवाडीमध्ये पाणी गेल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी येणं बंद झालं. लक्षात घ्या, मूर्ख आपण किती बनायचंय. त्यात जलवाहिनी फुटली 4 दिवस, इथं 4 दिवस पाणी बंद. काय माहिती, महाराजांची इच्छा 4 दिवस प्रगट नाही. ज्या दिवशी पाणी आलं त्या दिवशी आलं, पाणी गढूळ आलं. कारण पहिल्यांदा जलवाहिनीचं काम झाल्यावर पाणी गढूळच येणार. मग ते झाल्यानंतर काय झालं, नाही कुठेतरी कोप. अरे कुठं शब्द तुम्ही कुठं नेता आणि लोक आपण त्याच्यात जाऊन लगेच नमस्कार हो असं असं आहे, काय अर्थ नाहीये याला. फार अतिशय म्हणजे वाईट अवस्थेमध्ये सगळं चाललेलं आहे. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी बंद होणं गरजेचं आहे. आणि आज सरांचा जो चॅनल आहे, असे 2-3 चॅनलवाले काय म्हणून करतात की आमच्यासाठी करा, आमच्यासाठी करा. सगळे लोकांची फसवणूक करतात. म्हणजे आज सर समोर आहेत किंवा हे म्हणून सांगत नाही, पण यांच्या चॅनलच्या थ्रू समाजाचं प्रबोधनच होतं. इतर 4 चॅनलचा पैसे असेल तर पैसे घेऊन आज लाखो रुपये देण्याचं माझ्याकडे येऊन बसलेले आहेत की आम्ही तुम्हाला देतो, आपण तुमचं करू, तुमचं कशा प्रकारे आपण मॅनेजमेंटची कसं करतो, म्हणजे काय भक्तीची मॅनेजमेंट. महिना तुम्हाला बसत्या जागी लाख रुपये मिळतील, फक्त 10,000 रुपये मला इन्व्हेस्ट करायचे. बघा ते किती कुठं चाललंय जग. आम्ही याच्या त्यांनी तुम्हाला हे दिले का, हेही प्रश्न होतात. त्यांनी तुम्हाला किती देतात, काय याच्यामध्ये इतकं म्हणजे काय कुठं चाललाय बाजार हा. आणि जिथं आहे आपण त्याच्यामध्ये बघतो की जिथं खरंच एखादा चॅनल आपल्याला अध्यात्म मार्गावर नेत असेल, त्याच्याकडे लोक बघत नाहीत. त्याला म्हणतात की नाही यांचं कारण का, ते इथं भक्ती आहे ना, ढोंग नाहीये. मग भक्तीच जर समाजासमोर येत असेल तर ती कायम टिकते. आणि ढोंगी चॅनल जे आहेत महिना नावं बदलून दर 15 दिवसांनी, 2 महिन्यांनी, 1 वर्षांनी वेगवेगळ्या करणं यायला लागतं. मग असं नाहीये.
एक तुम्ही प्रत्येक ह्या चॅनलवरचा तुम्ही भाग कोणाचाही असो तुम्ही बघा, तो फक्त आणि फक्त तुम्हाला भक्ती मार्गाशीच जोडलेला जातो, तिथंच गेलेला आहे. तिथं कुठंच तुम्हाला अख्ख्या सगळ्या याच्यामध्ये कुठं तुम्हाला दिसणार नाही की तुम्ही अमुक पैसे द्या किंवा तुम्ही अमुक करा तर तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला कुठेही तसं दिसणार नाही. म्हणजे हे मेंटेन ठेवणं सोपी गोष्ट नाही आजच्या काळामध्ये. म्हणजे हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि हे मी ह्या सरांचं कौतुक म्हणून नाही, जे सत्य आहे ना ते आपण सत्य मानायलाच पाहिजे आणि ते स्वीकारायला पाहिजे की ज्या तळमळीने ज्या ह्यांनी ते काम करतात, समाज प्रबोधनाचं काम करतात आणि तरीही समाज अशा दृष्टिकोनातनं जातोय पुढं, हे खरं याच्यासारखं दुर्दैव खरं कुठं नाहीये. तर हे वेळेत तुम्ही सांभाळणं आणि याच्यातनं मोकळं होणं गरजेचं आहे. एकदा करून बघा, फक्त एकदा करा, काय होतं ते बघा. घरामध्ये बसून एकदा परत सोप्यात सोपं सांगतो, ज्योतिषशास्त्राच्या कोणाकडं कोणालाही फोन करायच्या अगोदर फक्त हातामध्ये एक चमचा पाणी घेऊन गायत्री मंत्र म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडा. तुम्ही करून बघा. एक सकाळी ती सूर्याची एक कापुरोची आहे, ती ह्या 2-3 इतक्या छोट्या गोष्टी आहेत की तुमच्या घरामधली ऊर्जा आणि एकदा तुमचं जसं आपण म्हणतो की आंघोळ करताना शरीरातले सगळे अवयव स्वच्छ होतात, तसं तुमचं एक घराची वास्तू स्वच्छ होते. दादा याच्यात एक प्रॉब्लेम आहे की लोक आंघोळ पण करत नाही आता. ते नवीन झालेले ट्रेंड. आता आता काय आहे, आपण कुठपर्यंत काय काय त्याच्यामध्ये हे करायचं. आता मुलं बघितली तर मुलं 12 आणि 1 वाजता आंघोळ करतात, हल्ली करतच नाहीत. म्हणजे हा नवीन फंडार आहे. नियम हे तुम्ही पाळून दिले पाहिजेत. 2 दिवस हे जर पाळलं नाहीत ना तर काही उपयोग होणार नाहीये ना. मी आता माझी पार 12 वाजता झाली जर म्हणला तर ते अवघड काम आहे, ते होणं शक्य नाहीये ते. त्यामुळे ह्या तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना या घरात करणं प्राप्त आहे. एक डिसिप्लिन आवश्यकता आहे. डिसिप्लिनची 100% आवश्यकता आहे. तुम्हाला ज्योतिषाकडे जायची गरजच नाहीये, काहीच गरज नाहीये. उत्तम खाणं असेल, तुमचं तब्येत उत्तम राहणार आहे. कुठं तब्येतीचा प्रॉब्लेम आला तर ठीक आहे, आपण एखादा सल्ला घेऊ शकतो, पण अगोदर त्याच्यामध्ये आपण कुठं दोषी नाहीये ना. दारू पिणारा माणूस, सिगरेट ओढणारा माणूस जर लिव्हर सिरोसिस झाला तर कुठला ग्रह खराब आहे म्हणून झाला जर विचारलं तर ह्याच्यासारखा विनोद कुठलाच नाही. ज्या मार्गाकडे जो रस्ता नेतोय त्याच्यावर तुम्ही चालायचा प्रयत्न करताय, तुम्ही चालताय, तो थांबवा ना. तिथं त्याच्यामध्ये तुम्ही तो थांबवत नाही, पण आपण त्या मार्गाकडे दुर्लक्ष करतो. आम्ही काही नाही, आम्ही हातात काहीतरी घालू पण ते आम्ही खाऊ पिऊच, पण तसं ते होणार नाहीये. त्यामुळे एकदा परत संतांचाही अभ्यास होणं आपल्या गरजेचं आहे. घरामध्ये तुम्ही जर विष्णू सहस्त्रनाम म्हणत असाल, कुठलंही स्तोत्र म्हणत असाल, आठवड्यातनं निदान 2दा पसायदान तरी म्हणा. म्हणजे काय अख्खी ज्ञानेश्वरी आहे त्याचा विचार घरामध्ये एक सगळे मिळून एक तरी करा. असा टास्क ठेवा. तुम्ही व्हिडिओ गेम खेळताना ते या व्हिडिओ गेम जसं खेळता तसं ह्या 9 श्लोकांमध्ये आज तू अर्थ सांगशील का रे, मुलाला सांगायचं ChatGPT वर तू सगळी माहिती शोधतो ना, शोध. पसायदानामधलं आता विश्वात्मके देणे येणे मागेतने तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदाने, ही ओळ तुझ्यासाठी. याचा तू अर्थ आज सांगू शकतोस का? हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत घरामधल्या आणि आयुष्यातल्या अडचणी ह्या राहणारच, कारण त्या तुम्हीच क्रिएट केलेल्या आहेत. ह्या अडचणी नसतातच, या तुम्हीच केलेल्या आहेत आणि ह्याच्यावरती उत्तर हे तुमच्याकडेच आहे. तुम्ही बाहेर जाऊ नका, बाहेर शोधाशोधी करू नका. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही अप्लाय करा, तुम्हाला त्याच्यामध्ये मार्ग मिळेल. बीज पेरल्यावरती दुसऱ्या दिवशी आंबा घ्यायला गेलात तर तो मिळणार नाही. तुम्ही किती एकाग्रतेने करताय, किती त्याला पाणी घालताय, म्हणजे तुमची श्रद्धा स्थान किती आहे. अति पाणी घातलं तर ते बी वाहून जाणार आहे. म्हणजे 108 जपाच्या जागी जर 1008 केला उपयोग नाही होणार आहे. जास्त अग्नी निर्माण होणार आहे की जो देहाला मानवणार नाही. कमी केला तर ते बीज सुकणार आहे. म्हणजे ज्या गोष्टीला 108 लागतं त्याला तुम्ही एकदाच केला चालेल, पण ते कमी पडतं. म्हणून नियंत्रण 108 मध्ये ठेवलेलं आहे. 108 हे नियंत्रण आहे, तर त्याच्यामध्ये कमीत कमी तेवढं करावं.
असं एक आपलं गणित आखून दिलेलं आहे जुन्या काळातल्या लोकांच्या अनुभवावरनं. कुठल्या शास्त्रात दिलं 108 वेळा माळ कोणी हे केली होती? नाहीये. अनुभव काय हा पुढे लिहिला गेलेला आहे, अनुभूती काय हे पुढे लिहिलं गेलेलं आहे. आम्हाला 33 लाख जप करायचा आहे, 100% करा. तू 108च कर, तर 33 लाखामध्ये 108 तुझा ऍड होईल. पण 33 लाख करायचं आहे म्हणून मी दिवसभर तेच करत बसलो आणि तेच लिहित बसलो आणि मी त्याच्यामध्ये परत अपेक्षा करायची, करू नका. घरात होम करा, दत्तयाग झाला. त्यासाठी तिथं जाऊनच करणं, सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे? नाहीये. स्वतःचा स्वतः करा. कुंड, हवन कुंड कुठेही मिळतं, 150-200 रुपयाला मिळतं. एक कापूर त्याच्यामध्ये केलं, त्याला अगदी रोज समिधाच पाहिजे, हेच पाहिजे नाही. एक कापूरही केलं, करा. ह्या गोष्टी तुम्ही आपापल्या घरात शिकल्या पाहिजे. आपल्या घरांमध्ये पिढी मागं जा, ह्या कुठल्याही गोष्टींचा अवडंब नव्हता. कुठंही त्याच्यानंतर मारुती मंदिरामध्ये जायचं. कशाला जायची लोक? तर प्रवचन कीर्तन ऐकायला जायची. रोज जायची, पण प्रवचन कीर्तन ऐकायला जायची. आज ही प्रथा फक्त 1 ते 2% राहिलेली आहे. कुठल्याच मंदिरामध्ये होत नाही. आपण फक्त समाजाला नावं ठेवतो. म्हणजे मध्ये एकानं आव्हान केलं अधिकारी व्यक्तींना की तुम्ही हिंदू धर्माचा जेव्हा प्रसार करता, तर तेव्हा तुम्ही फक्त सांगा की संध्याकाळी 8 वाजता जिथं आहात तिथनं श्रीराम जयराम जय जयराम हे 11 वेळा म्हणेल. जी माणसं जिथं आहेत, म्हणजे मंदिरात आहेत, रस्त्यात आहेत, दारात आहेत, कुठंही असो, 1 मिनिट लागतो. त्याला लाज बाळगावी नसावी. धर्माचा प्रसार करायचा ना, कोणावर लोकांवर प्रेशर देऊ नका. फक्त हे 1 मिनिट जनतेकडनं मागा. मग घरात जरी असला मनुष्य, त्यांनी घरातल्या घरात म्हणावं. पण हे म्हटलं तर त्याच्यापासून उत्तम निर्माण होणारा जो अग्नी आहे, हा या आपल्या जगतासाठी काम करणार आहे. आपण काही धर्मांची लोक ठराविक वेळेला त्यांची प्रार्थना म्हणतात. ती म्हणतात की नाही? मग तसं आपणही कुठंतरी सुरुवात करणं गरजेचं आहे. नुसती भाषण ऐकून आणि याच्यामध्ये ते करून घरात फोटो लावून रामाचे आणि भगवे झेंडे लावून उपयोग नाहीये. आज ऍक्च्युअली काय करतो? स्वतःपासून सुरुवात करा. 8चं टायमिंग धरा. 8 वाजता 11 वेळा मी श्रीराम जयराम जय जयराम म्हणा. आज सवय लावलीत तर पुढच्या पिढीला आपोआप लागेल. लहान मुलाला वाटेल आपला बाबा काहीतरी म्हणतोय, त्याला कळलं नाही तरी तो लागेल. आज रुजवलं तर पुढच्या पिढीपर्यंत ते रुजणार आहे. पण आपला सनातन धर्म असा आहे, नुसतं सांगितलं त्या मुलाला काही कळणार नाही. पण दुर्दैव असं, त्या अधिकारी व्यक्तीने सांगितलं हे आमच्या क्षेत्रात येत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. हे मी इतके प्रयत्न करतोय, इतक्या जणांना गाठून प्रयत्न करतोय की तुम्ही हे आवाहन करा. हे तुम्ही आवाहन करा. फक्त 11 वेळा म्हणा. कुठेही जिथं असाल तिथं, जिथं थांबा, दुकानात, रस्त्यात, कुठं असेल, 8चं टायमिंग गजर आपण सकाळी उठायला लावताना 8चा लावा. तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये करा. बघा त्याचा आपल्या समाजावरती किंवा ह्याच्यावर किती इम्पॅक्ट होतो. आपण म्हणा, स्वतः म्हणा, आज 10 माणसांपासून सुरुवात होईल, एकापासून सुरुवात होईल. पण त्या एकापासून लाख व्हायला वेळ लागणार नाही. करोना आला होता तेव्हा मोदींनी आवाहन केलं होतं की त्या थाळ्या वाजवा किंवा त्याच्यामध्ये केलं. ते लोकांनी केलं की नाही? त्याच्यातनं जे काही शास्त्र होतं किंवा जे काही त्यांनी गणित मांडलं असेल ते साध्य झालं असेल किंवा नसेल. त्यांनी थाळ्या वाजवायला सांगितल्या, त्यांनी असं केलं, आपण त्याच्यात जातो. पण केलं ना, तसं 1 मिनिट देऊन बघा. किती जप होईल. श्रीराम जयराम जय जयराम जर प्रत्येक व्यक्तीने फक्त 11 वेळा 8 वाजता म्हटला तर किती प्रकारे ऊर्जा ह्या त्याच्यावरती निर्माण होईल याचा तुम्ही विचार करा. आणि त्याच्यासाठी खर्च किती आहे? दिवसातला फक्त 2 मिनिटं संध्याकाळी 8 वाजता. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये देऊन सुद्धा आम्ही आता काही मार्गाने तो कसं हे करायचा तो प्रयत्न करतोय. मंदिरातनं सुद्धा जातो ना, थांबवा. प्रत्येक मंदिरामध्ये म्हणा
8 वाजले, तुम्ही आरती चालू असेल किंवा तुमच्या 8 वाजता श्रीराम जयराम जय जयराम हा फक्त 11 वेळा म्हणा. मंदिरातल्या एकाने मोठ्याने चालू केला की दुसरा आपोआप चालू होतो, तिसरा आपोआप चालू होतो. पण आपण कुठनं तरी सुरुवात होणं गरजेचं आहे. हे जर केलं तर तुम्ही कुठं जाल, वेगळं तुम्हाला काही करायला लागत नाही. सगळ्या गोष्टी तुमच्या आवाक्यात येतील आणि जिथं तुम्ही अडकताय त्या अडकण्यापासून तुमची मानसिकता स्थिर अवस्थेकडे जायला लागेल. स्थिरता ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे फक्त पत्रिका घेऊन कुठेही जाऊ नका. आजपासून ठरवून टाका, मी पत्रिका कुठेही दाखवणार नाही, नेणार नाही, ज्योतिष विचारणार नाही, काही नाही. आधी मी 1 महिना स्वतःमध्ये बदल घडवेन आणि मग 1 महिन्यानंतर त्याच्यामध्ये अडचण वाटली तर काय करेल. 1 महिन्यात काही असं काही हे पडत नाही. जसं आपण म्हणतो की आज इकडं झालंय, युद्धाची बातमी का बघतो? सोनं वाढलं का, सोनं कमी झालं का, एलपीजी येतोय का, एलपीजी जातोय का, याच्यासाठी ज्योतिषी सांगतात. हो, भारतावरती संकट येणार, आम्ही सांगितलंच होतं, नैसर्गिक आपत्ती येईल. कशाला सांगायला पाहिजे? वळवाचा पाऊस पडतोच, ही नैसर्गिक आपत्ती, मग त्याला द्यायचं. आम्ही सांगितलंच होतं नैसर्गिक आपत्ती येणार. अरे नैसर्गिक आपत्ती येतेच दरवर्षी. साधा कॉमन सेन्स आहे की तुम्ही बिल्डिंगच एवढ्या उभ्या केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पिकं लावलेली आहेत, ही ह्याला म्हणजे मग तर हो त्यांनी सांगितलं होतं बरं का, नैसर्गिक आपत्ती येणार. जो घडलं तो क्षण हे त्याचा फायदा घेतात आणि धंदा म्हणून उपयोग करतात. तसं होऊ देऊ नका. स्वतःचं जीवन उत्तम जगा, छान जगा, तर तुम्ही याच्यात. आणि परत एकदा कळकळीची विनंती करतो, कुठल्याही बाबा बाई इकडं मंत्र तंत्राच्या नादी लागू नका. खरंच लागू नका. त्याच्यातनं काही प्राप्त होणार नाही. आणि जर प्राप्त झालं असेल तर कृपया कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि परत एकदा आवाहन करतो, ज्यांच्याकडं हे असेल, तुम्ही ज्यांच्याकडं जाता, यांच्याकडं ह्याच्यात येतं, त्यांना तुम्ही करा की असा असा व्हिडिओ मी ऐकला, तर त्यांची इच्छा आहे तुमच्या अंगातले हे तत्व किंवा जे शिरलेले आहेत, तुम्ही जे बोलताय ते ऐकायची माझी खरंच इच्छा आहे कळकळीची. कोणीतरी मला याच्यात मदत करावी. मी त्या अख्ख्या भारतात कुठेही असो मी यायला तयार आहे. पण समाजाची फसवणूक कोणीही करू नये, एवढीच माझी विनंती आहे. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.